या आपण मॅथ्यू अध्याय 4 काढणार. मत्ती अध्याय 4 निघाली. मत्ती अध्याय 4, मत्ती अध्याय 4 आणि त्याचं 1 आणि 2 उसका 1 और 2. मत्ती अध्याय 4, मत्ती अध्याय 4 त्याचं 1 आणि 2 उसका 1 और 2. तब आत्मा यीशु को जंगल में ले गया ताकि इब्लीस से उसकी परीक्षा हो, और वो 40 दिन 40 रात निराहारा रहा. तब उसे भूक लगी. मग सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने त्याला अरण्यात नेले. 40 दिवस आणि 40 रात्र त्याने अन्नाचा एक कणही खाल्ला नाही, म्हणून त्याला खूप भूक लागली. आपण प्रार्थना करूया. काढणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येते. वचनाची वेळ तुझ्या हातात येते. पवित्र पिता मी वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर. ही आमची विनवणी, आमची प्रार्थना. त्यामुळे लक्षपूर्वक ऐकून आज प्रभू वचनाने आमचं तारण कर. सर्व आम्ही मुक्त होण्यासाठी तू मदत करतो. वचनानुसार आम्ही चालण्यासाठी सहायता कर. प्रभू येशूच्या नावाने आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आपण इथे पाहतो येशू ख्रिस्ताने जेव्हा बपतिस्मा घेतला, और यहाँ पर हम देखते हैं जब यीशु मसीह ने बपतिस्मा लिया तो वरून स्वर्गातून स्वर्गवाणी झाली. तो स्वर्ग में से वाणी आई. त्या स्वर्गातून आवाज आला, हा माझा प्रिय पुत्र आहे, मी याच्यापासून खुश आहे. और स्वर्ग से ऐसी वाणी आई की ये मेरा प्रिय पुत्र है, इसे मैं अति प्रसन्न हूँ. अतिशय. आणि तत्क्षणी काय झालं, त्याच्यानंतर देवाच्या आत्म्याने त्याला कुठे नेलं, जंगलात नेलं. और उसके बाद क्या हुआ, परमेश्वर की आत्मा ने उसको जंगल में लेकर. देव त्याच्यापासून खुश आहे और परमेश्वर उससे खुश है. तरी देवाच्या आत्म्याने त्याला कुठे नेलं, परीक्षा करण्यासाठी. परीक्षा करणाऱ्याच्या हातात दिलं. फिर भी परमेश्वर की आत्मा ने उसे कहाँ लेकर गया, जंगल में परीक्षा लेने वाले के हाथ में दिया. हे नेहमी लक्षात ठेवा. और इसे हमेशा याद. देव आपल्यापासून प्रसन्न असतो और परमेश्वर हमसे प्रसन्न. देव आपल्यापासून खुश असतो और परमेश्वर हमसे खुश रहता है. तरीही देव परीक्षा घेतो. फिर भी परमेश्वर परीक्षा करता. त्या परीक्षेत आपण पडू नये, उस परीक्षा में हम गिरे नहीं. म्हणून देवाने आपल्याला एक मार्ग दाखवलाय, तो आहे उपवास. इसलिए परमेश्वर ने हमें एक मार्ग दिखाया है, वो है उपवास. येशूने 40 दिवसाचा उपवास केला. येशूने 40 दिन का उपवास किया. 40 दिवस झाल्यानंतर परतने वाला उसके पास आहे. आणि 40 दिवस झाल्याच्या नंतर जो परतणारा होता तो त्याच्या जवळ आला. हे लक्षात ठेवा. और इसे याद रखना. उपवासात तुम्हाला काय पाहिजे, त्याने काय केलं, येशूने उपवासात स्वतःसाठी बल मागितलं. और यीशु मसीह ने उपवास में क्या किया, खुद के लिए बल मांगा या 40 दिवसात. म्हणून आज सर्व जगामध्ये गुड फ्रायडेच्या अगोदर सगळेजण 40 दिवस का उपवास करतात, ते ह्याच कारणाने, कारण येशूने 40 दिवसाचा उपवास केला. और पूरे संसार में गुड फ्राइडे के पहले 40 दिन का उपवास क्यों करते हैं, क्योंकि यीशु मसीह ने भी 40 दिन का उपवास किया. त्याच्यासाठी म्हणूनच 40 दिवसाचा हा उपवास सर्व ख्रिस्ती करतात. और इसीलिए 40 दिन का उपवास सब मसीह लोग करते हैं. आता सकाळी करतात, काही जण सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतात. और कुछ लोग सुबह से लेकर शाम तक करते हैं. काही जण असा उपवास करतात की ते फक्त फल फ्रूट खातात, आणि मी तुम्हाला हेही सांगते की ते वेज खातात. और कुछ लोग ऐसा उपवास करते हैं, वो लोग फल खाते हैं और उसमें वेज खाते हैं. स्वतःला सुख भेटेल अशा वस्तू स्वतःपासून दूर करतात. और उनको सुख मिलेगा, इन बातों को वो लोग अपने आप से दूर करते हैं. नॉनव्हेज पाहिलं तर ते आपल्या शरीराला सुख देतात, स्वतः गरम करतात. और नॉनव्हेज देखा गया तो हमारे शरीर को खुश करता है और हमें गरम करता है. म्हणून ख्रिस्ती लोक उपवासामध्ये नॉनव्हेज टाळतात. और इसीलिए मसीह लोग उपवास में नॉनव्हेज को टाळते. ते त्याच्या शरीराला, ते त्यांच्या स्वतःच्या शरीराला काय करावं शकलं पाहिजे, त्यांनी आपल्या शरीरावर नियंत्रण केलं पाहिजे. स्वतःच्या शरीराला नियंत्रण केलं पाहिजे. और खुद के शरीर को नियंत्रित रखना चाहिए, हे लक्षात ठेवा. और इसे याद रखना. म्हणून बरेच ख्रिस्ती काय करतात, इसे बहुत से मसीह लोग क्या करते हैं, याकोबाच्या पत्रामध्ये जसं लिहिलंय की एक व्यक्ती एका छोटी जहाजाच्या ज्या वाचलेले होत्या, म्हणजे मला लिखा यायचा निकालेंगे याकोब की पत्री, याकोबाचं पत्र, याकोब जेम्स उसका 4 से 3-4 जेम्स 3:4 याकोब 3:4. किंवा तारवाचे उदाहरण घ्या. ही तारवे खूप मोठी असतात व प्रबळ वाऱ्याने लोटली जातात, तरी सुकानदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकानाने वळविता येतात. एक छोटी सी पतवार के द्वारा माझी की इच्छा के अनुसार वो क्या हो जाते हैं, घुमाए जाते हैं. जहाज बड़ा होता है आणि जहाज मोठं असतं, लेकिन
जहाज चलाने वाला आणि जहाज चालवणारा एक छोटी सी पतवार के द्वारा क्या करता है, आणि छोट्याशा त्या सुकाने तो काय करतो, वो अपनी मर्जी से जहाज, इतने बड़े जहाज को घुमाता है। तो स्वतःच्या मर्जीने एवढ्या मोठ्या जहाजाला शायद वळवतो, उसको दाहिनी ओर जाना है, शायद त्याला डावीकडे वो जायचं दाहिनी ओर जाता है, आणि मग तो डावीकडे जातो दाहिनी ओर जाता है। आणि उजवीकडे जातो। अगर उसे बाई ओर जाना है, आणि जर त्याला डावीकडे तो जायचं इतने बड़े जहाज को वो हाथ का सपोर्ट नहीं लगाता है, तो अपनी मनुष्य की शक्ति का इस्तेमाल नहीं करता है, आणि तो माणसाच्या शक्तीचा वापर नाही करत, परंतु क्या करता है, जहाज में छोटी सी पतवार है, उस पतवार के द्वारा वो इतने बड़े जहाज को घुमाता है। आणि त्या जहाजावरती जे छोटंसं सुकानं आहे त्याचा तो वापर तो करतो। वैसे ही प्रियो परमेश्वर भी यही चाहता है आणि देव पण हेच कि चाहतो हर इंसान अपने शरीर को नियंत्रित रखे, आणि प्रत्येक माणसाने आपल्या शरीराला नियंत्रणात अपने ठेवावं, शरीर को वश में रख आपल्या सके। शरीराला त्याने वशमध्ये ठेवावं, ये प्रभु की इच्छा है। आणि ही देवाची अगर इच्छा आहे। हम खुद के शरीर को जहाँ हम चलाना है, हमको जाना सीधा है, लेकिन हमारा शरीर नियंत्रण में नहीं, हम दाहिनी और बाई ओर मुड़ते हैं, तो फिर क्या फायदा इस जीवन का। आणि जर आपल्याला सरळ जायचंय पण आपण सरळ न जाता डावीकडे किंवा उजवीकडे वळतोय तर मग आपल्या जीवनाचा काय फायदा। इसी कारण से म्हणून परमेश्वर ने अच्छा मार्ग बताया, वो है उपवास। आणि देवाने चांगला मार्ग सांगितला तो आहे उपवास। या तो उपवास एक ऐसा जरिया है जिसके द्वारा हम खुद को सेल्फ कंट्रोल यानी खुद को संयमित रख सकते हैं। आणि उपवास एक असा मार्ग आहे ज्याच्याद्वारे आपण आपल्या स्वतःच्या शरीराला नियंत्रणामध्ये ठेवू शकतो। इसीलिए होता है मुझे लोग ऐसे, क्योंकि मोस्टली बहुत लोग अन्न जो त्यागता है, बहुत से लोग तो अन्न त्याग देते हैं, अन्न छोड़ देते हैं, आणि खूप लोक अन्न त्यागतात लेकिन अपनी बुरी आदतों को छोड़ना पसंद नहीं करते। पण स्वतःच्या वाईट सवयीनं सोडायला त्यांना आवडत नाही। मेरे परमेश्वर की इच्छा क्या है, अन्न तो त्यागना ही है, त्यागो अच्छी बात है, लेकिन उससे पहले तुम क्या करो, जो भीतरी भाग है उसे पहले दान करो। आणि देवाची इच्छा आहे की आपण अन्न तर त्यागलंच पाहिजे, पण ते आपल्या आर्थिक गोष्टी आहेत त्याचा पण आपण त्याग केला पाहिजे। प्रभु ऐसा कहता है ये बात। आणि देव असं म्हणतो, पढ़ेंगे मत्ती अध्याय 23 में, आणि आपण वाचतोय मत्ती अध्याय 23 मध्ये, मैथ्यू मत्ती 23 अध्याय 23 25 पद। तुम्हा पुरुषांना आणि नियमशास्त्र शिक्षकांना धिक्कार असो, तुम्ही आपली ताटवाटी बाहेरून घासून पुसून स्वच्छ करता, पण आतमध्ये हावरेपणा आणि विषय लोलुपता यांची घाण साठवून ठेवता। आणि नियमशास्त्र शिक्षकांना धिक्कार असो, तुम्ही आपली ताटवाटी बाहेरून घासून पुसून स्वच्छ करता, पण आतमध्ये हावरेपणा आणि विषय लोलुपता यांची घाण साठवून ठेवता। हाँ, तो परमेश्वर क्या चाहता है, जो भीतरी भाग है, उस भीतरी भाग में जो कुछ गंदगी भरी हुई है, वो गंदगी क्या करना है, उसे साफ करना है। आणि आतील भागामध्ये जी काही घाण भरलेली आहे आपल्याला ती साफ करायची आहे। और प्रभु ये चाहता है कि हम भीतरी भागों को क्या करें, परमेश्वर के हाथ में दे, उसे साफ करना है, इसे परमेश्वर को देना है। आणि देवाची इच्छा आहे की आपण आतील भागाला साफ करावं, जे काही घाण आहे ते आपण काढून टाकावं। हम अन्न त्यागते, अन्न तो छोड़ देते हैं, आणि आपण अन्नाचा तो त्याग करतो, लेकिन अंदर का भाग तो है वैसा का वैसे ही पण आतील भाग कसा आहे तसंच ठेवतो। लेकिन प्रभु क्या चाहता है, उपवास के दिनों में हम जो भीतर है उसे हम निकालें। पण देवाची इच्छा आहे की आपण उपवासामध्ये आहोत तर आतील ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण काढून टाकाव्या। यीशु मसीह के जब उपवास के दिन थे, आणि जेव्हा येशू ख्रिस्ताचे उपवासाचे दिवस होते, उस दिन में उसे भूख लगी, नेचुरली उसे भूख तो लगेगा। 40 दिन 40 रात उपवास किया था, तो नेचुरली कुछ खाया नहीं। वहाँ दूसरे वचन में लिखा है, वो निराहारा रहा, यानी उसने खाना नहीं खाया। आणि त्यांनी 40 दिवस 40 रात्र उपवास केलेला, त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून नॅचरली त्याला भूक तर लागणार। इसीलिए यीशु मसीह ने शैतान ने यीशु मसीह की सेम उसी भाग में परीक्षा ली जिस भाग में वो कमजोर है। आणि शैतानाने येशू ख्रिस्ताची त्याच भागामध्ये परीक्षा घेतली ज्या भागामध्ये तो निर्बल आहे। शैतान उसी भाग पर अटैक करता है, इंसान जिसमें निर्बल है। आणि शैतान त्याच गोष्टीवरती हमला करतो ज्याच्यामध्ये माणूस निर्बल आहे। लेकिन इस उपवास में प्रभु हमें क्या सिखाता है मालूम? पण या उपवासात देव आपल्याला काय शिकवतो माहिती आहे? यीशु इस भाग में अपने विजयी हुआ आणि येशू या भागामध्ये विजयी झाला। शैतान से वो लड़कर, यानी जिस भाग में वो उसे लड़ रहा था, आणि शैतानच्या भागामध्ये त्याच्याशी लढत होता, उसी भाग में शैतान यीशु मसीह ने वचन का इस्तेमाल कर उस पर जय पाया। आणि त्याच भागांमध्ये येशू ख्रिस्ताने वचनाचा वापर करून त्याच्यामध्ये जय प्राप्त केला। मैं आपको कहती हूँ, उदाहरण के तौर पर, जैसे उसने कहा, परखने वाले ने उसके पास आकर कहा, कभी जब 40 दिन हुए,
जवळ और येतो परखने वाला आता किससे है? आणि परखणारा येतो कसा? हमारे घर में जो निर्बल है, प्रभु में प्रार्थना नहीं करते, प्रभु को प्यार नहीं करते, प्रभु से जैसे निकटता नहीं है, उनके द्वारा वो अटैक करता है, वो हमारी परीक्षा लेता है और ऐसे शब्द बोलता है जिससे हम कभी कभी गिर जाते हैं। ये हमसे वो पाप होते हैं जो हमारे अंदर है। आणि आपल्या घरामध्ये निर्बल आहे, दुर्बल आहे, जे जास्त देवाला प्रेम करत नाही, जास्त देवाच्या जवळ नाही, अशा लोकांच्या द्वारे तो काय करतो? दुष्ट आपल्यावरती हमला करतो, हमसे लड़ता है आपल्याशी तो लढतो ताकि हम हमारी निर्बलता बाहर करें। की आपण आपली निर्बलता बाहेर करावी। लेकिन फिर भी ये यीशु मसीह ऐसा होने क्यों देता है? आणि तरी सुद्धा येशू ख्रिस्त असं होऊ का देतो? जैसे हमने देखा यहाँ परमेश्वर की आत्मा ने इब्लीस से यीशु मसीह की परीक्षा होने दी आणि देवाच्या आत्म्याने जे इब्लीस जो सैतान आहे त्याच्याकडनं येशू ख्रिस्ताची परीक्षा होऊ दिली। क्यों होने दी? का होऊ दिली? ताकि इस परीक्षा में यीशु मसीह जैसे जय पाया वैसे ही हम भी क्या करें, हम भी हर परीक्षा में जय पाए। कारण जसं येशू ख्रिस्ताने आपल्या परीक्षेमध्ये विजय प्राप्त केला, मग तसंच आपणही आपल्या परीक्षेमध्ये विजय प्राप्त करावा। प्रभु की स्तुति हम यीशु नहीं है आणि देवाची स्तुती होतो की आपण येशू नाही है क्या? आहुत नहीं है, हम इंसान है। आणि आपण माणूस आहोत। हमारा प्रॉब्लम ये है कि हम रोज की जिंदगी में जीते समय हमें ऐसा लगता है हम गलत ही नहीं है। आणि आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण रोजच्या जीवनामध्ये जगत असताना आपल्याला असं वाटतं की आपण चुकीचं नाही हमें आहे। अक्सर ऐसा लगता है मैं सही हूँ, दूसरे गलत है। आणि आपल्याला असं नेहमी वाटतं की आपण बरोबर आहोत आणि बाकीचे सगळे दुसरे चुकीचे मैं आहेत। जो करता हूँ, मैं जो करती हूँ वो सही है, बाकी सब गलत है। आणि मी जे करत आहे, मी जे करतोय ते बरोबर आहे आणि बाकीचे सगळं करतात ते चुकीचं आहे। मेरे इसीलिए बोलते ना अक्सर परमेश्वर दूसरों की गलतियां निकालने से पहले परमेश्वर हमें ऐसा सिखाता है कि हमें अपने आप को पहले साफ कर लेना चाहिए। आणि दुसऱ्यांच्या चुका काढण्याच्या पहिले देव आपल्याला शिकवतो की आपण आपल्या चुकांना काढलं ये पाहिजे। प्रभु की इच्छा है ताकि हम दूसरों को सुधार सकें। आणि ही देवाची इच्छा आहे की आपण मग त्याच्याद्वारे दुसऱ्यांना सुधारू अगर शकतो। हम दूसरे के आंखों का कचरा देखा हमें दिखाई देता है, आणि जर आपल्याला दुसऱ्यांच्या डोळ्यांचा कचरा दिसतो, हाँ तो पहले हमारे भी तो आंखों में कचरा है ना। तर पहिले आपल्या पण डोळ्यांमध्ये कचरा आहे ना। मत्ती 7 निकालेंगे। मग ते साथ काढूया। मैथ्यू 7 मग ते अध्याय 7 और उसका 3 से बढ़ त्याचं 3 पासून वाचूया। मैथ्यू 7 मग ते अध्याय 7 उसका 3 से। त्याचं 3 पासून। तुमच्या स्वतःच्या डोळ्यात मुसळ असताना तुमच्या भावाच्या डोळ्यातील पुसळाची काळजी करीत बसण्याचे तुम्हाला काय कारण आहे? हाँ दूसरों का फिक्र हम करते हैं, ये ऐसा करता है, ये ऐसा कर रहा है, मेरा पति ऐसा है, मेरा बेटा ऐसा है, मेरी माँ ऐसी है, मेरी बहन ऐसी है, मेरा भाई ऐसा है, मेरी बेटी ऐसी, मेरा बेटा ऐसा है। हम अक्सर दूसरों की गलतियाँ देखकर हम खाली फुकट उनका टेंशन लेके बैठते हैं और हम उनसे हमेशा लड़ते झगड़ते बैठते हैं, उनकी गलतियाँ निकालते बैठते हैं। हम गलतियाँ निकालते हैं, हम नहीं ऐसा नहीं कहते। देखो पहला वचन पढ़ो। इतरांचा न्याय करू नका, नाहीतर तुमचाही न्याय होईल। कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल। ये हमारा प्रॉब्लम है कि हम दूसरों की गलतियों को देखते रहते हैं और अक्सर हम नेचुरली ये नैसर्गिक है, हम हमारे घर के लोगों के साथ रहते हैं। अभी जैसे सोचो प्राजक्ता अपने घर में रहती आणि प्राजक्ताताई आपल्या घरात राहते, इसलिए अगर इसने आज एक गलती मेरे साथ इधर कर भी दी आणि जर तिने आज कोणतीतरी चुकी माझ्यासमोर तिने केली तो भी जरी मैं माइंड इतना नहीं करूंगी, तरी मी तिच्याकडे एवढं लक्ष नाही देणार। ऐसा मेरे साथ रहती है, पण याचं माझ्या बरोबर आहे नेचुरली मुझे उसको सहना थोड़ा भारी पड़ेगा आणि नॅचरली तिला सहन करायला मला थोडं भारी वाटेल हमेशा याद। आणि हे नेहमी लक्षात ठेवा। आपको समझ में आया? तुम्हाला समज यो परमेश्वर हमें क्या कहते हैं? हम अक्सर अभी हम जरूर उसको बोलेंगे जाम देव प्राजक्ता प्रतिभाला सहन कर क्षमा कर, हम ऐसे बोल देंगे। आणि आपण तिला सहजरित्याने म्हणून की ज्याने जो प्रतिभाताई को सहिलं, लेकिन जो लोग रहते हैं उनको मालूम है वो कितनी बात करती है। मेरे को तो आदत हो गई सहने की, इसलिए ठीक है मैं सह लेती, और सब लोग कितनी बोलते थी, है ना। तो कहने का उद्देश्य जो रहते हैं, जो साथ में इंसानों के साथ रहते हैं वही जान पाते हैं, और वो भी दिन प्रतिदिन। आणि एक जे दिन नहीं है, दिन प्रतिदिन, वो भी कंटिन्यूसली कुछ दिन तक। आणि जी लोक त्या माणसांबरोबर राहतात ती लोक त्या माणसांना ओळखतात, ते पण रोज प्रतिदिवस, है ना। तो इसलिए वो सहना कठिन हो जाता है, आणि ते सहन करणं कठीण होऊन और जातं। इसीलिए हम हमारे लोगों की गलतियां हमें दिखने पर आणि म्हणून आपल्या लोकांच्या आपल्याला चुका दिसल्याच्या हम नंतर उन्हें बोलते हैं। क्यों बोलते हैं? आपण त्यांना बोलतो, का बोलतो? क्योंकि हम उन्हें सुधारना चाहते हैं, कारण आपल्याला त्यांना सुधारायचं आहे हम उन्हें अच्छा करना चाहते हैं। आणि आम्हाला त्यांना चांगलं करायचं और आहे। फिर हम उन्हें क्यों बोलते हैं ये? आणि मेन आपण त्यांना ती गोष्ट का हम बोलतो? उनसे प्यार करते हैं, कारण आपण त्यांना प्रेम करतो। लेकिन ये रीत रॉन्ग है, प्रभु कहता है। पण ही रीत चुकीची आहे असं देव म्हणतो। जो हम अभी हमारा उद्देश्य तो अच्छा ही रहता है। आणि आपला उद्देश चांगलाच असतो। सोचो मेघा अगर अपनी माँ
को समझाती है आणि मेघाताई जर आपल्या आईला समजवते, बोलती है बोलते और दिन प्रतिदिन बोलती है, आणि दिन प्रतिदिन बोलते, तो उसका उद्देश्य क्या रहता है? ये मेरी माँ है, कोई मेरी माँ का मजाक नहीं उड़ाए, आणि तिचा उद्देश असा आहे की ती माझी आई आहे, तिची मस्करी कोणी कोई करू थट्टा नये नहीं करे, आणि कोणी तिची कोई उसके मस्करी करू पीछे नये कमेंट नहीं करे। आणि कोणी तिच्या मागे कमेंट्स करू नये। ये बताने का उसका मुख्य उद्देश्य आणि है हा सांगण्याचा तिचा मुख्य उद्देश असतो और वो चाहती है कि उसकी माँ बदले। आणि तिची इच्छा आहे की तिच्या आईने बदलावं। इससे जमुना ताई भी यही चाहती है मग तसं जमुना मावशीची पण कि तीच मेरी इच्छा बेटी आहे ऐसी रहे, की माझ्या मुलीने असं और राहावं मेरी बेटी, उसको भी उसकी बेटियों की गलती दिखती है, आणि त्यांनाही आपल्या मुलीच्या चुका दिसतात। इसीलिए वो प्यार करती है। वो कुछ भी हो तो उसकी माँ है, तो वो नहीं चाहेंगे ना उसकी बेटी नाश हो। आणि ती जमुना मावशी आहे तिची आई आहे म्हणून त्यांची बिलकुल इच्छा नसेल की तिचा नाश व्हावा। इसीलिए म्हणून वो क्या करती है, उसे बताती है मेघा असं नको करू, मेघा असं करू नको, ताई असं करू नको, और इसलिए वो बोलते की ताई ऐसा मत करा। चल ऐसा क्यों बोलती है? आणि असं का म्हणतात? क्योंकि वो भी प्यार करता है, कारण त्याही प्रेम लेकिन करतात। फिर भी तरी सुद्धा प्रभु यीशु इसको रॉन्ग कहता है हमें। आणि देव ही चुकीची पद्धत आहे असं आपल्याला क्यों? म्हणतो। कारण हम भी तो अभी तक बने नहीं है, कारण अजून आपणही बनलेलो नाही। हमारे खुद के आंखों में कचरा है। देखो वही वचन अभी आगे से पढ़ो, तीसरा का। तुमच्या स्वतःच्या डोळ्यात मुसळ असताना तुमच्या भावाच्या डोळ्यातील पुसळाची काळजी करीत बसण्याचे तुम्हाला काय कारण आहे? हमारे खुद के आंखों में कचरा है आणि आपल्या स्वतःच्या डोळ्यामध्ये कचरा और मैं आहे। कहती हूँ आप प्राजक्ता, मैं तेरे आँख का कचरा निकालती हूँ। आणि मी म्हणते ही प्राजक्ताई तुझ्या डोळ्याचा कचरा काढते। कैसे हो सकता है? आणि कसं होऊ मेरे शकेल? आँख का कचरा मुझे भी तो सलता है ना, आणि माझ्या डोळ्याचा कचरा मला पण तर सळतो ना, सलता है ना। सळतो मेरे ना। आँख का कचरा मुझे सलता, अभी आँख में गया हुआ कचरा आणि डोळ्यामध्ये गेलेला कचरा ऐसे ही रहता है क्या? आणि असंच राहतो का? वो हमें पहले चुभता है। ते सर्व पहिले आपल्याला चुकतो। हम सब जो यहाँ बैठे हैं ना, आणि आपण जे सर्व इथे बसलेले आहोत ना, हमारे पाप हमें सलते रहते हैं कि मैं ये क्यों करता, आणि आपले पापा आपल्याला सळत असतात की मी हे काम क्यों करतो मेरे से ये गलती हो, आणि का माझ्याकडनं ही क्यों चूक मेरे होते से ऐसा होता है, आणि का माझ्याकडनं असं होत नहीं मैं नाही नहीं करना, आणि मी नाही करायला ये पाहिजे हमें सलता रहता है। आणि आपल्याला नेहमी सळत राहतं हमें भी मालूम रहता है हमारे पाप क्या है आणि आपल्यालाही माहित असतं की आपली पापं काय आहेत। है ना। लेकिन फिर भी तरी सुद्धा हम हमारा पाप निकालने के बजाय आपण आपली पापं काढण्याच्या हम ऐवजी दूसरे का लाइफ सुधारना चाहते हैं, चेंज करना चाहते हैं। आणि आपल्याला दुसऱ्यांचं जीवन सुधारायचं असतं आणि त्यांना बदलायचं असतं। इसीलिए आगे प्रभु कहता है, म्हणून पुढे देव म्हणतो, स्वतःच्या डोळ्यातील मुसळांमुळे तुम्हाला काहीही दिसत नसताना मित्रा थांब, तुझ्या डोळ्यातील मुसळ काढण्यास मला तुला मदत करू दे असे म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? किती छान बोलला ना येशू। माझ्या डोळ्यात कचरा आहे, मला दिसत नाही, आणि मी म्हणते देव तुझ्या डोळ्यातला कचरा काढतो, बघू बरं। निघेल का? नाही निघणार ना, अब नाही निघलेगा ना पुढे। अरे ढोंगी माणसा, हाँ देव मला आणि तुम्हाला, मला, मुझे और आपको परमेश्वर ढोंगी कहता है। क्या कहता है? आणि तुम्हाला आणि मला देव काय म्हणतो? ढोंगी। हम सचमुच ढोंगी है, आणि आपण सर्वजण खरे ढोंगी आहोत हम सब ढोंगी है। आणि आपण सर्व ढोंगी आहोत। याकूब भी हमें दुचिता कहता है, आणि याकूब सुद्धा आपल्याला दुचिता म्हणतो। हम आगे जाएंगे उस वचन में। याकूब भी हमें दुचिता यानी लाइफ से इधर अलग दिखा के धर्मी दिखाते हैं, लेकिन घर में अलग लाइफ होता है। आणि इथे आपलं जीवन वेगळं असतं आणि घरामध्ये आपलं जीवन वेगळं हम असतं। ढोंगी है ना, आणि आपण ढोंगी ढोंगी आहोत मतलब ना। कैसे नाटकीबाज करने वाले, नाटक करने वाले, और हम बेस्ट नाटक करते हैं। आणि ढोंगी म्हणजे नाटक करणारे आणि आपण उत्तम नाटक करतो। हम सबको प्राइज मिलना चाहिए, बेस्ट एक्टर। आणि बेस्ट एक्टरचा आम्हाला प्राइज भेटलं हीरो पाहिजे। हीरोइनों को भी पीछे कर लेते हैं, आणि जे हिरो हिरोईन आहेत त्यांना पण आपण मागे करतो। वो लोग भी 2-3 बार उनका रीटेक हो जाता है। वो लोग जब एक्टिंग करते हैं, एक्टिंग करते समय डायलॉग भूल जाते हैं, लेकिन हम एक ही में अच्छा सीन करते हैं, डायलॉग बिल्कुल नहीं भूलते। आणि ती लोक ऍक्टिंग करत असताना आपले डायलॉग कधी कधी विसरून जातात, पण आपण एकदम उत्तम रीतीने नाटक करतो आणि आपण बरोबर रीतीने डायलॉग बोलतो। हाँ, आपको वापस रिटेक करने की जरूरत है, वापस फिर से एक्टिंग, वापस वही शॉट रिपीट करने की जरूरत है। आणि पुन्हा ते ऍक्टिंग करायची, पुन्हा तो शॉट करायची आपल्याला गरज नाही लागत है ना, वो लोग को पैसा मिलता है, त्यांना पैसे भेटतात वो लोग इसलिए एक्टिंग का प्रैक्टिस करते हैं। आणि म्हणून ते लोक ऍक्टिंगची प्रॅक्टिस करतात। लेकिन हम पण आपण ओरिजिनल एक्टर है, ओरिजिनल ऍक्टर आहोत इसलिए हमको शील्ड मिलना चाहिए। आणि म्हणून आपल्याला शील्ड गिफ्ट मिळना चाहिए आणि गिफ्ट भेटलं पाहिजे, अवॉर्ड बक्षीस मिळालं पाहिजे। बक्षीस मिळालं। इसलिए प्रभु ने एक बक्षीस दिया
सबको दिया। आणि चांगला शब्द तुम्हाला आणि मला दिला. क्यों? क्योंकि प्रभु कहता है हे ढोंगी, कारण देव म्हणतोय ढोंगी, पहिल्याने तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ, म्हणजे मग तुझ्या भावाच्या डोळ्यातील मुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. पहले अगर हम हमारे उस पाप के लिए निकालेंगे, रोएंगे, साफ करेंगे, हम गिड़गिड़ा कर हम उसे दूर करेंगे, तब हम दूसरों को सलाह दे सकते हैं, काउंसलिंग दे सकते हैं, मदद कर सकते हैं, है ना. जर आपण आपले डोळे साफ केले, आपले पाप कबूल केली, पापातून बाहेर निघालो, कमजोरीतून बाहेर निघालो, तर आपण दुसऱ्याला सुधरवू शकतो ना. हम खुद ही सुधरे नहीं है आणि आपण स्वतः सुधारलेलं नाहीये, दूसरों को कैसे सुधारेंगे? तर मग आपण दुसऱ्यांना कसं सुधरवू? नहीं सुधरे हम. आणि आपण सुधारलेलं नाहीये. इसीलिए आज के इस 7 दिन के उपवास में म्हणून 7 दिवसाच्या उपवासामध्ये परमेश्वर हम सब बड़े हुए मसीहों को खास वचन है. आणि देव वाढलेल्या ख्रिस्ती लोकांसाठी एक खास वचन आहे. हम अब तक उपवास का बहुत सारा वचन सुना, आणि आतापर्यंत आपण उपवासाची खूप काही वचने लेकिन हम में ऐकली, से कोई भी नया नहीं है. पण आपल्यामधलं कोणी नवीन नाही. आज का उपवास परमेश्वर हमें बपतिस्मा किए हुए सभी मसीहों को ही है कि हमें आज इस उपवास में अपने आप को शुद्ध करना है. आणि आपण बपतिस्मा घेतलेल्या लोकांसाठी आज देवाचं वचन हेच आहे की आपण स्वतःला उपवासामध्ये साफ केलं पाहिजे. प्रभु की इच्छा है कि हम उपवास में क्या करें, अपने आप को साफ करें. आणि देवाची इच्छा आहे की आपण उपवासामध्ये आपण स्वतःला साफ बहुत करावं. जरूरी है, खूप गरजेचं आहे, बहुत जरूरी. खूप गरजेचं याकूब आहे. की पत्री अध्याय 4 में हम पढ़ते हैं. याकोबाचं पत्र अध्याय 4 मध्ये आपण वाचतो. जेम्स चैप्टर 4 याकोब अध्याय 4 उसका 7 से त्याचं 7 वचन. जेम्स 4:7 से. याकोब अध्याय 4 त्याचं 7 वचन. म्हणून स्वतःला लीनतेने देवाला सादर करा. हाँ, क्या लिखा है यहाँ पर? परमेश्वर के अधीन हो जाओ. यीशु मसीह परमेश्वर के अधीन था, आणि येशू ख्रिस्त देव पिण्याच्या अधीनतेत होता. इसीलिए वो 40 दिन उपवास करने के बाद परखने वाले पर विजयी हुआ. म्हणून 40 दिवस उपवासानंतर जो परखणारा होता त्याच्यामध्ये तो विजयी झाला. हमारी अधीनता नहीं है, आणि आपल्यामध्ये अधीनता नाही. इसी कारण से हमारा समस्या, हमारी प्रॉब्लम ये है कि हम शैतान का सामना नहीं कर पाते. पण आपली समस्या ही आहे की आपण शैतानाचा सामना नाही करू शकत. हमारी परीक्षाओं के आरंभ, हमारे उपवास के आरंभ में ही हमारी दुर्बलता दिखाई इसलिए देती है ताकि हम उस परीक्षा पर, हमारी उस निर्बलता पर हम जय पाए आने वाले उपवास के दिनों में. यानी अगर हम पहले दिन में जब उपवास करते हैं, आणि पहिल्याच दिवशी जेव्हा आपण उपवास करतो, हम आज के हम हर एक के घर में, शायद सबके घर में नहीं हुआ होगा, लेकिन आज होता है कि घरों में कुछ ना कुछ हुआ है. आणि आज खूप लोकांच्या घरामध्ये काही ना काहीतरी झालंय, और हमारे से कुछ ना कुछ हुआ है. आणि आपल्याकडे काही ना काहीतरी वो झालंय. हमारी कमजोरी है, आणि ते आपली निर्बलता हमारा आहे, पाप है. ते आपलं पाप आहे. और उस पाप से परमेश्वर पहले दिन इसलिए बताया ताकि हम ये 6 दिन में, यानी आने वाले इस 7 दिन में उस पर जय पाए. आणि त्या पहिल्या दिवसामध्ये देवाने आपल्याला पाप यासाठी दाखवले की येणाऱ्या 6 दिवसांमध्ये त्या पापावरती आपण विजय प्राप्त यीशु करावा. विजयी है, येशू विजयी आहे इसलिए हम उसमें विजयी हो सकते हैं. आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये विजयी होऊ शकतो. इसलिए अगर हम आज इस 7 दिन के प्रार्थना उपवास में अगर हम उस पर जय पाएंगे, आणि जर 7 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये जर आपण त्याच्यामध्ये जय प्राप्त केला तो फिर तर मग हम आगे मंडे से हम एक दूसरे को बोल सकते हैं, प्यार से बोल सकते हैं, ये प्रतिभा, ये प्राजक्ता, ऐसा करना अच्छा नहीं, मनीषा ऐसा करना, इसे बोल सकेंगे. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या सोमवारपासून आपण एकमेकांना समजावू शकतो की असं करणं शोभा देत नाही. तब वो सामने वाला सुनेगा आणि तेव्हा तो समोरचा व्यक्ती और वो आहे ऐसा करेगा. आणि त्याच्या रीतीने तो करेल. जिसके आंख में कचरा होता है आणि त्याच्या डोळ्यामध्ये कचरा वो असतो अपना कचरा निकाल नहीं पाता है, आणि तो आपला कचरा काढू नाही शकत. इसलिए वो बोलते फूक मार कर तिथे म्हणून तो म्हणतो की थोड्या डोळ्यामध्ये खूप मार होता है ना. और सामने वाले को अलाउ करते उस समय वो सोचता है कि इसके मुंह का गंदा थूक मेरे मुंह का उड़ेगा, आणि देवाचा विचार करतात की याच्यात तोंडाचे थोडीशी धूप माझ्या समोरती उडेल, या ये उसकी थूक उड़ेगी और इसके मुंह से बांस आएगा. आणि त्याची धूप उडेल आणि त्याच्या तोंडाचा वास येईल. कचरा उस समय निकालते समय उस समय कुछ भी सोचता नहीं, उस समय बोलते तो कहते हाय मत इस तरीके से. आणि कचरा काढत असताना काही आपल्याला सुचत नाही, अशा रीतीने आपण त्यांना मग काढायला सांगतो. इसी रीति से अगर हम साफ रहेंगे, जर आपण साफ राहिलो, हमारी आंखें अच्छी रहेंगी, आपले डोळे चांगले राहतील, हम सामने वाले को अच्छी रीति से देखेंगे, मग आपण समोरच्या व्यक्तीला चांगल्या रीतीने पाहू, तो सामने वाला हमारे से मदद लेगा. आणि तर मग समोरचा व्यक्ती आपल्याकडे मदत हमारी करेल. आंखें अच्छी नहीं है आणि आपले डोळे चांगले नाही, सामने वाले के लिए,
समोरच्या व्यक्तीसाठी. इसी कारण से म्हणून हालेलुया, इसी कारण से म्हणून हमारे सामने वाले हमसे कचरा निकाल के नहीं लेते। म्हणून आपले जे समोरचे व्यक्ती आहे ते आपल्याकडनं कचरा काढून नाही घेत. इसलिए आज इस 7 दिन में आणि आज या 7 दिवसामध्ये परमेश्वर चाहता है हम हमारी उस निर्भरता पर, उस पाप पर हम जय पड़े। आणि देवाची इच्छा आहे की ते आपल्या निर्बलतेवरती त्या पापावरती आपण विजय प्राप्त करा. वो आज आप जितने जनों के जीवन में आज हुआ होगा, शायद आज शाम तक हो जाएगा, नहीं हुआ तो आपका कौन सा कमजोरी है, इसमें आप शायद आप झगड़ा करते हैं, आज आपका झगड़ा हुआ होगा घर में, आणि शाळेत तुमचं घरामध्ये भांडण झालं असेल, जिसका भी झगड़ा हुआ होगा वो झगड़ा हुए, आणि त्याचं पण भांडण झालं असेल तो भांडखोर आहे, तो उसके अंदर वो पाप है, वो स्पिरिट है। आणि त्याच्यामध्ये पाप आहे तो आत्मा आहे. आज शायद किसी ने गाली दी होगी, आणि आज कोणीतरी शिवी दिली तो असेल, गाली का आत्मा अंदर है। त्या शिवीचा आत्मा आतमध्ये आहे. अगर आज कोई भावनिक गुस्से वाला हुआ होगा, आणि आज जर कोणी रागीट झाला असेल, घरातून निघताना घरात काही झालं असेल का, आज घर से निकलते समय घर में कुछ हुआ होगा, हाँ, या ट्रेन से या रास्ते में आते समय घर में नहीं हुआ होगा, बाहर कुछ हुआ होगा, आणि घरात काही झालं असेल, बाहेर काहीतरी झालं असेल, तो वो आपके अंदर वो स्पिरिट चुपके से बैठी है। आणि तुमच्यामध्ये तो जो आत्मा आहे तो लपून बसलेला और आहे. प्रभु वो बताता है उसे आज निकालना। आणि देव ते आपल्याला सांगतो की आज त्याला आपल्याला काढायचं सातों आहे. दिन आप उससे लड़ो। आणि 7 दिवस तुम्ही त्याच्याशी लढा. सबसे पहले याद रखो, अगर आप आधीन नहीं हो तो स्पिरिट कभी नहीं जाएगा। आणि सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही आधीनच नाहीये तर तो आत्मा नाही यीशु जाणार. परमेश्वर के आधीन रहा, इसी कारण से जब यीशु ने शैतान को कहा, हे शैतान मेरे सामने से दूर हट, शैतान चला गया। आणि येशू ख्रिस्त देव त्याच्या आधीन राहिला, म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त शैतानाला म्हणाला की तू माझ्या समोरून दूर हट, तेव्हा तो त्याच्या समोरून निघून तो गेला. आपको आधीनता सबसे पहले परमेश्वर के होना है। तर सर्वात पहिले तुम्हाला देवाच्या आधीनतेत राहायचंय. तो आप परमेश्वर के आधीन हो कैसे मालूम पड़ेगा? आणि तुम्ही देवाच्या आधीनतेत आहे हे कसं माहीत पडेल? आप हो क्या आधीन? आणि तुम्ही आहात का आधीन? परमेश्वर की हर आज्ञाओं को पालन करते हो, देवाच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करता डेली बाइबल, घर में फैमिली प्रेयर, वैयक्तिक प्रार्थना आप करते हो, आणि रोज घरामध्ये बायबल वाचता, फॅमिली प्रार्थना तुम्ही करता, वैयक्तिक प्रार्थना होती है, वैयक्तिक प्रार्थना होते, हर संडे चर्च, प्रत्येक रविवारी चर्चमध्ये येता. जो करता है वो आधीन है, आणि जो करतो तो आधीनतेत आहे. जो नहीं करता इनमें से एक भी वो आधीन नहीं है। जो याच्यामध्ये एकही गोष्ट करत नाही तो आधीनतेत नाहीये. मालूम? दूसरा आधीनता है चर्च के अंदर। आणि दुसरी आधीनता आहे चर्चच्या हम आधीनता. हमारे चर्च को प्यार करना, आपण आपल्या चर्चला प्रेम क्योंकि करायचे, इस चर्च से ही हमें ये परमेश्वर है। कारण या चर्च पासूनच आपल्याला देव बाद में भेटला. पास्टर है, त्याच्यानंतर पास्टर आहे, पहला चर्च, पहिले चर्च. तो चर्च के अंडर रहना। आणि चर्चच्या आधीनतेत राहायचंय. चर्च के अंडर यानी चर्च के अगेंस्ट कभी आपने बोला है क्या? आणि चर्चच्या विरोधामध्ये तुम्ही कधी बोललाय का? चर्च को आप प्यार करते हो क्या? आणि तुम्ही चर्चला प्रेम करता का? आप सियोन के हो, सियोन छोड़ के आप दूसरी जगह जाते हो क्या? आणि तुम्ही सिंहाला सोडून दुसऱ्या ठिकाणी जाता का? दूसरे चर्च के पास्टरों को या लोगों को आप घर में लेकर प्रेयर कराते हो? आणि दुसऱ्या चर्चच्या पास्टरना तुम्ही घरामध्ये बोलून घरामध्ये प्रार्थना आए हो करून बाजू में जो आओ मेरे घर में भी कर दो। आणि आले बाजूला आणि मग तुम्ही म्हणता की या पण आमच्या घरात करून जा. हम मसीह हमारे आजू बाजू में मसीह लोग रहते हैं, दूसरे चर्च के लोग भी रहते हैं, आणि आपण ख्रिस्ती आपल्या आजूबाजूला ख्रिस्ती लोक राहतात, दुसऱ्या चर्चची लोक राहतात. तो हम उनको कभी कभी वो लोग उनके घर में आते हैं ना, आणि त्यांच्या घरामध्ये कधी कधी ते पास्टर येतात तो ना. हम क्या सोचते हैं, मग आपण काय विचार करतो? पास्टर है, पास्टर आहे, हाँ चलो अपने घर में बुलाएंगे। चला आपल्या घरामध्ये बोलूया. आए हैं तो पास्टर हमारे घर में भी प्रेयर करके जाओ, आणि आले तर पास्टर आमच्या घरी पण थोडी प्रार्थना करून आपका जा. पैर रख के जाओ। तुमचे पाय ठेवून जा. ये हम गलत करते हैं, आणि आपण चुकीचं करतो. हम आधीन नहीं है। आपण आधीनतेत नाहीये. देखो बाइबल हमें बताती है जिस चर्च में हम अंडर है, जहाँ हमारा नाम लिखा है उसके अंदर ही रहना है। आणि जे चर्च आपलं आहे ज्याच्यामध्ये आपलं नाव दिलेलं आहे आपण त्याच्याच आधीनतेत राहायला अगर पाहिजे. आपको अपने घर में प्रेयर चाहिए, पास्टर चाहिए, तो आप प्रार्थना करवाना है, बोलना है चर्च में आज भेजो कल भेजो, तो भेज देंगे चर्च के। अगर हाँ मैं बोलती हूँ नहीं नहीं मैं नहीं भेजूंगी, ये सब नहीं। जब भी आपने कभी भी बोला है घर में भेजा है, आणि जर तुमची इच्छा आहे तुमच्या घरामध्ये प्रार्थना करायची किंवा पास्टरला बोलायचं तर तुम्ही चर्चमध्ये येऊन सांगितलं पाहिजे आणि मग आम्ही पाठवतो. तो आपके ही चर्च के लोगों को लेना। आणि तुमच्या चर्चच्या लोकांना घ्यायचं. हाँ नेचुरली आपके अड़ोस पड़ोस में मसीह है, वो आएंगे आपके घर में, आणि शेजारी पाजारी तुमचे जे ख्रिस्ती लोक आहेत ती नॅचरली तुमच्या घरामध्ये येतील. बैठेंगे, चाय पियेंगे, खाना खाएंगे, या चले जाएंगे, या आप भी उनके घर में शायद गए या गए तो वहाँ बैठेंगे, ठीक है। लेकिन जब धार्मिक रिलेशन आत्मिक बातें आ जाती है तो तू तेरा कर, तेरा कलीसिया जो तुझे बताती है, मेरा कलीसिया मुझे जो सिखाया मैं वही करूँ। आणि आत्मिक गोष्टी जेव्हा येतात तेव्हा त्यांना सांगायचं तुमच्या मंडळीमध्ये जे काही तुम्हाला सांगितलं ते तुम्ही करा आणि माझ्या मंडळीमध्ये मला जे करायचं ते मी करतो. मैं तुम्हें नहीं बोलती ना मेरे चर्च आ, तुम्हें मुझे नहीं बोलना चाहिए मेरे चर्च आ। आणि मी तुम्हाला नाही म्हणत ना की तुम्ही माझ्या
निंदा नहीं आणि मी तुमच्या चर्चची निंदा नाही करत, तुम्ही माझ्या चर्चची निंदा नाही केली पाहिजे. तुम्हारा पास्टर अच्छा है, तुमचं भाषण चांगलं आहे, प्रभु का दास है, देवाचा दास मेरा आहे. भी प्रभु का दास है, और प्रभु करा दिए, भले उसमें शायद वो गुण नहीं रहेंगे जो आपके पास्टर में है, आणि बरी त्यांच्यामध्ये ते गुण नसते जे तुमच्या भाषणमध्ये आहे, लेकिन वो तो आखिर प्रभु का दास है, पण तो शेवटी देवाचा दास आहे. ये हमेशा याद रखो, उधर ही रहना चाहिए रिलेशन. तो उसको कहते हैं हम एक ही चर्च के आदमी हैं. आणि याचा अर्थ आहे की आपण एकाच चर्चच्या अधीन राहतो. याद रखो, प्रभु चाहता है जहाँ आपका समर्पण आपने वहाँ किया उसके आधीन रहना. आणि जिथे तुमचं समर्पण झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही त्याच्या अधीन राहा. ये जरूरी है. तो ये है चर्च के आधीन. आणि हे आहे चर्चच्या अधीन. तीसरा पास्टर के आधीन. आणि तिसरा पास्टरांच्या अधीन आहे. आपके पास्टर जो आपको बोलते हैं वही आपको करना. आणि तुमचे पास्टर जे काही तुम्हाला सांगतात तेच तुम्ही करायचं आहे. वही उसके, अगर वो आपको बताते और आप नहीं करते तो वो आधीन नहीं. आणि जर ती लोक तुम्हाला सांगत आणि तुम्ही तसं करत नाही म्हणजे तुम्ही त्यांच्या अधीन देत नाहीये. तो चर्च के जो पासवान हैं उनके आधीन रहना. आणि चर्चचे जे पास्टर आहेत त्यांच्या अधीन जैसे दिला. आपके ब्रदर है, जसे तुमचे अंकल आहे, मी आहे, तो हमारे अंडर रहना. आणि मग तुम्हाला आमच्या अधीन हम राहायचं. आपके लिए बोलेंगे, आपकी बुराई करने के लिए, आपका नुकसान होने के लिए कुछ भी हम आपके बारे में नहीं करेंगे. आणि आम्ही तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला सांगू, तुमचं नुकसान व्हावं किंवा तुमची हानी व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला काही नाही सांगणार. आपका बुरा हम कभी नहीं जीतेंगे आणि तुमचं वाईट आम्ही कधीच शिकणार कभी नाही जीतेंगे भी नहीं. आणि कधी अशी इच्छा पण ठेवणार नाही. याद रखो, इसीलिए तो आपको कमाया प्रभु ने हमारे द्वारा. आणि देवाने कमवलं आमच्याद्वारे तुम्हाला. हाँ, तो आप प्रभु का संपत्ति हो. मग तुम्ही देवाची संपत्ती और आहात. प्रभु ने हमारे हाथों में संभालने के लिए दिया. आणि देवाने आमच्या हातामध्ये तुम्हाला सांभाळायला दिले. ओरिजिनल प्रभु के हुआ. आणि ओरिजिनल तुम्ही देवाचे आहात. हम कभी कभी किसी के हाथ में पैसा देते हैं, आणि आपण कधी कधी कोणाच्या हातामध्ये पैसे देतो. 1000 रुपये माझे क्यों तुझे जरूरत. आणि 1000 रुपये तिला ये गेले मैंने उसको रखने के लिए दिया. आणि हे मी तिला ठेवायला दिले. ये वो संभालती है. आणि हे ती सांभाळते. क्यों? क्योंकि ओरिजिनल किसके है? पण ओरिजिनल ते कोणाचे आहे? प्रभु के. देवाचे आहे. उसके बीच में अगर वो इस्तेमाल भी कर लेती है, आणि त्याच्यामध्ये जर समजा ती वापर जरी करते हाँ, तो वो देने के लिए वापस जब उसके पास है, जब मांगेगी मैं तो दे देगी. आणि जेव्हा मी तिच्याकडे मागेन तेव्हा तिच्याकडे असल्याच्यानंतर ती मला देईल तेव्हा. आपको समझ में आया? तो वो इस्तेमाल भी कर सकती है आणि ती वापरही करू शकते उस पैसों का. त्या पैशांचा. है ना, जब लोग घर में पैसा किसी का रखते हैं, आणि लोक जेव्हा घरामध्ये इस्तेमाल समाज नहीं करते. तेव्हा ती लोक जेव्हा घरामध्ये पैसे ठेवतात तेव्हा ती लोक वापर नाही करत का? वापरतात. इस्तेमाल करतात. जेव्हा मागायचा जसं मागायला आला तो लगेच आपले पैसे काढून तिथे देतात. तो जब मांगने के लिए आते तो अपना पैसा निकाल कर वो लोग दे देते हैं. ये रूल मैंने देखा है ऐसा, बहुत से लोग जब पैसा दिया करते हैं. आणि असं बघितलं जेव्हा खूप लोक जेव्हा पैसे कोणाकडे ठेवतात तेव्हा. तो वैसे ही प्रभु ने हमारे हाथों में दिए, लेकिन ओरिजिनल आप प्रभु के. पण तसंच देवाने तुम्हाला आमच्या हातामध्ये दिले पण तुम्ही ओरिजिनल देवाचे आहे. लेकिन हम आपका इस्तेमाल करते हैं पण आम्ही तुमचा वापर और करतो आपको प्रभु के निकट लेते हैं, आणि तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन लेकिन जातो. आपको खोते नहीं. पण तुम्हाला गमवत नाही. मालूम हुआ? खोते नहीं. आणि तुम्हाला गमवत नाही. ये याद रखो. आणि लक्षात ठेवा. तीसरा हम देखते हैं किसके अंदर रहना है? पास्टरों के, कलीसिया के. पहला परमेश्वर, दूसरा चर्च, तीसरा पास्टरों के आधीन रहना है. चौथा अपने माता पिता के. आणि चौथा आपल्या आई वडिलांच्या. आपके माता पिता जैसे भी है, तुमचे आई वडील जसेही आहे शायद क्रूर है, शायद क्रूर आहे, बुरे हैं, वाईट आहे, बुद्धि नहीं है, आणि बुद्धी नाही आहे, अनपढ़ है, अनपढ आहे, कुछ ज्ञान नहीं है. काहीच त्यांना ज्ञान नाही. आप लोग बहुत ज्ञानी हैं, आणि तुम्ही खूप ज्ञानी आहे बहुत कुछ आपको आता होगा, आणि तुम्हाला खूप काही येत असेल लेकिन फिर भी तरी सुद्धा वो आपके माता पिता है, आपको रिस्पेक्ट देना है. ते तुमचे आई वडील आहे, तुम्हाला त्यांना आदर द्यायचा. उन्होंने मारा बोलकर आप उनको मार नहीं सकते. आणि त्यांनी तुम्हाला मारलं म्हणून तुम्ही त्यांना मारू नाही शकत. उन्होंने आपको गाली दिया, उनको निंदा किया, आपके बाल नोचे, आप विरोध नहीं कर सकते. आणि त्यांनी जर तुमची केस ओढली किंवा तुम्हाला शिव्या दिल्या पण तुम्ही त्यांचा विरोध नाही करू शकत. माँ बाप को मारने का अधिकार है बाइबल में. आणि बायबलनुसार आई वडिलांना मुलांना नहीं मारायचा बात, अधिकार माँ आहे. बाप कभी कभी चिढ़ जाने पर जो हाथ में मिलता है वो मारते हैं. वो हम मानते हैं कमजोरी है माँ बाप की, क्योंकि आफ्टर ऑल हम सब अन्य जाति से आए हैं. आणि आई वडिलांची निर्बलता आहे की जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा काही ना काहीतरी उचलून जे त्यांच्या हातामध्ये भेटत ते लोक उचलून मारतात. बाइबल हमें बताता है लकड़ी से मारना है. आणि बायबल आपल्याला सांगतं की लाकडीने मारायचं. लकड़ी ढूंढने तक आणि लाकूड सच शोधायचं बताओ, जितने माँ बाप है यहाँ पर, आणि जेवढे आई वडील तिथे आहेत लकड़ी ढूंढने तक जाने तक क्या होएगा? आणि जर काठी शोधायला जाऊ तोपर्यंत काय होईल? है ना? सोचो वासंती ने लकड़ी ढूंढने गई तो निवृत्ति क्या करेगा? आणि निवृत्ति भाग जाएगा. इसीलिए और तेरी माँ तुझे क्यों मारती है? अच्छे के लिए, शत्रु नहीं है. अच्छे के लिए, अच्छे के लिए. क्यों अच्छे के लिए? आणि का चांगल्यासाठी? सुधारण्यासाठी. म्हणजे गलती केली ना त्याने, कुठेतरी
और कहीं ना कहीं उसने गलती की है, इसीलिए मिला। आणि म्हणून भेटलं. ऐसे ही क्या माँ बाप पागल है क्या? आणि असेच आई वडील मारायला वेळे आहेत का? तो अगर मारने के लिए ऐसे माँ बाप पागल नहीं है, आणि असेच मारायला आई वडील वेळे नाही आहेत. तो क्यों शिक्षा देते हैं, क्यों समझते? बचपन से चलाया, अभी तो बड़ा हो गया, बड़ा तो खुद के लिए हुआ, माँ बाप के लिए तो बच्चे बड़े नहीं होते हैं, आणि मोठा तू स्वतःसाठी झालास, पण आई वडिलांसाठी तर मुलं मोठी नसतात, छोटे ही रहते हैं। ते लहानच इसलिए असतात. उनको ऐसा लगता है कि कहीं उनका गलत कदम न हो जाए, कहीं गलत भटकाने में न आ जाए, कहीं नाश न हो जाए, इसी कारण से माँ बाप उनको सिखाते रहते हैं। अब ये क्या सारे सबके शिकवतात, काय बरोबर बोलते, क्या अरे बाबा तुमसे ज़्यादा बारिश, ज़्यादा धूप, ज़्यादा ठंडी देखा है, ज़्यादा इंसानों को देखा रहता है, आणि तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळा पावसाळा आणि जास्त लोकांना त्यांनी आम्ही पाहिलेलं आहे. तो माँ बाप को ज़्यादा ज्ञान रहता है। आई वडिलांना जास्त ज्ञान. बच्चे अभी अभी तो बड़े हुए रहते हैं, आणि मुलं तर आताच मोठी झालेली असतात अंडे में से बाहर निकले रहते हैं, आणि अंड्यातून बाहेर निघालेली उनको असतात. मालूम नहीं रहता है कब खड़ा हुआ इंतजार ही रहता है। आणि त्यांना माहीत नसतं की तो कावळा आहे तो त्यांची वाटच पाहत असतो. जैसे मुर्गी से बच्चे या माँ बाप से बच्चे दूर हो जाते हैं, अंडे से निकले हुए पिल्ले तुरंत कौवा आके कब गायब कर लेता है वो मुर्गी को भी नहीं मालूम पड़ता है। आणि अंड्यातून बाहेर आलेली जेव्हा बाहेर पिल्लं येतात तेव्हा कावळा कधी त्या पिल्लांना घेऊन जातो ते कोंबड्यांना सुद्धा माहीत वो नाही ढूंढती रहती है, आणि ती शोधत राहते. जो लोग ऊपर देखती भी नहीं कि कौवा लेके भी कब का गया। आणि ती वरती बघत पण नाही की कावळा कधीचाच त्यांना घेऊन गेला. इसलिए अचानक कुछ शैतानी तुम्हारे साथ काम न हो, इसीलिए मसीह माता पिता क्या करते हैं, अपने बच्चों का देखभाल ज़्यादा करते हैं। अभी हम सब अविश्वासी से आने के कारण हम अविश्वासी माता पिता के जीवन में बचपन से लेके बड़े तक बहुत कुछ बीता रहता है, वो हमारे बच्चों के जिंदगी में नहीं बीते। आणि आम्ही अविश्वासी आई वडील असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी गेलेल्या असतात, खूप काही परिस्थितीमधून आम्ही गेलेलो असतो आणि ती परिस्थिती आमच्या मुलांच्या जीवनामध्ये येऊ नये इसीलिए वो बच्चों को सिखाते हैं कि नहीं बाबा तू उधर मत जा, इधर मत कर, ये मत कर, ऐसा मत कर। म्हणून मुलांना शिकवतात की तू हे करू नकोस, ते करू नकोस, तिकडे जाऊ नको. कि जो दर्द, जो दुख, जो परिस्थिति से हम गए वो हमारे बच्चों को नहीं मिले, आणि ज्या त्रासांना, ज्या दुःखांना, ज्या परिस्थितीनं आम्ही गेलो त्या परिस्थितीनं आमची मुलं जाऊ नये. लेकिन बच्चों को फ्रीडम चाहिए रहता पण है, मुलांना स्वतंत्रता हवी असते उनको भी वही परिस्थिति से जाना रहता है जो उनके माता पिता गए रहते हैं। आणि त्यांना त्याच परिस्थितीतून जायचं असतं ज्याच्याबद्दल त्यांचे आई वडील गेले. इसलिए प्रियो चौथा पॉइंट है, हमें माता पिता के आधीन रहना है। अगर आप माता पिता के आधीन नहीं रहते हो तो शैतान के सामना आप नहीं कर पाओगे। आणि चौथा पॉईंट हा आहे की तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या आधीच राहायचं. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आधीच राहत नाही तर तुम्ही शैतानाचा सामना करू शकत नाही. फिर हम रहना है स्त्रियों को अपने पति के आधीन, आणि नंतर राहायचं आहे स्त्रियांना आपल्या पतीच्या हर आधीन स्त्री राहायचं. अपने पति के आधीन रहना। प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्याच्या वो आधीन कैसा राहायचं. भी है, तो कसाही आहे, आपको अच्छा भी नहीं लगता हो, तुम्हाला चांगलंही वाटत नसेल, शायद आपको शर्म आती होगी उसके साथ चलने के लिए, शायद तुम्हाला लाज वाटत असेल तुम्हाला त्याच्याबरोबर चालण्यासाठी, वो कैसे भी बुरा हो, कसाही तो वाईट असेल, हैंडसम नहीं हो, शायद तो हँडसम नसेल, शायद आपसे शॉर्ट हो, शायद तुमच्यापासून तो गुटका या असेल, आप बहुत बुद्धि है वो बहुत लंबा हो, आणि शायद तुम्ही खूप गुटकी आहात आणि तो खूप उंच तो आहे. भी तरी सुद्धा आपके पति के आपके आधीन रहना, आपका पति जो बोलता है वो सुनना। आणि तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या आधीन राहायचं. तो जे काही तुम्हाला सांगतो ते तुम्हाला वैसे ऐकायचं. हर पुरुष पर मसीह के आधीन रहना। तसंच प्रत्येक पुरुषाने ख्रिस्ताच्या आधीन या राहायचं. पढ़ सकते हैं 1 कोरिन्थियन चैप्टर 11 में। आणि तुम्ही वाचू शकता पहिल्या ग्रंथी 11 मध्ये. आपका हेड मसीह है, आणि तुमचं जे मस्तक आहे तो ख्रिस्त आहे मसीह का मस्तक परमेश्वर है। आणि ख्रिस्ताचं जे मस्तक आहे तो देव आहे. इसलिए आप सब मसीह के आधीन रहना। आणि तुम्ही सगळे ख्रिस्ताच्या आधीन मसीह राहायचे. के आधीन रहने के कारण मसीह ने जो आज्ञा दी है अपने कुटुंब के प्रति, अपनी पत्नी के प्रति वो पालन करना। आणि ख्रिस्ताच्या आधीन राहिल्यामुळे ज्या काही ख्रिस्ताने तुम्हाला आज्ञा दिलेली आहे तुमच्या कुटुंबाच्या प्रति त्याचं तुम्हाला पालन करायचं आहे. हम मसीह होने के नाते सबसे लास्ट हमें अपने गवर्नमेंट के आधीन रहना। आणि आपण ख्रिस्ती असल्याच्या नाते शेवटचं आहे की आपण आपल्या जो सरकार आहे त्याच्या आधीन हमारे राहायचं. प्रशासन को हमारे उनको धोखा नहीं दे। आणि जे आपले प्रशासन आहे आपण त्यांना धोका नाही जैसे द्यायचा. हम रेलवे से जाते हैं बिना टिकट कभी जाते हैं, आणि आपण ट्रेन जातो कधी कधी बिना तिकिटाचं पैसा जातो. नहीं है ठीक है, लेकिन पैसा है तो टिकट निकालना है। आणि पैसे नाही आहे तर ठीक आहे, पण जर पैसे आहे तर तुम्हाला तिकीट काढायचं मुझे होतं. होता ना टीसी नसतो ना, और बहुत से लोग बोले जाने में टीसी नहीं होता है असल की परीक्षा नहीं है, और इसे पैसा पैसा है है टिकट निकालना। आणि पैसे आहे तर तिकीट काढायचं आहे. बात सचमुच ट्रेन लग गई आणि कदम उपाय नहीं, चढ़ गए, ठीक है प्रभु समय बचाता है। आणि खरंच जर ट्रेन लागलेली आहे आणि त्यावेळेस काही उपाय नाही आणि तुम्ही चढला तर मग ठीक आहे देव सांभाळतो. हाँ, तो पर हमें गवर्नमेंट के जैसे लाइट का बिल भरना, आणि जसं लाईटीचं बिल भरलं आंकड़े पे लाइट नहीं लेना, आणि आकड्यावरती लाईट न लाइट आंकड़े पे लेना है, हम परमेश्वर के आधीन नहीं है, क्योंकि आंकड़े पे लाइट को बिल ही नहीं है, लाइट ही नहीं, मतलब बिल का प्रॉब्लम ही नहीं, वो चीटिंग हो जाता है। आणि आकड्यावरती आपण लाईट देतो म्हणजे आपण देवाच्या
आधुनिक नाही करा तर त्याला बिल येत नाही. तो ऐसे बहुत सारे हैं हम जो प्रशासन को फंसा सकते हैं. आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण जो प्रशासन आहे त्याला आपण फसवतो. ये धोखा है. आणि तो एक धोका आहे. ये आधीनता नहीं. आणि ही आधीनता नाही आहे. जब प्रशासन के अंडर रहना है उनके रूल्स रेगुलेशन पालन करना. आणि त्या प्रशासनाच्या अधीन राहायचं म्हणजे त्यांचे जे नियम आहे त्यांचं पालन करायचं. जैसे हम लोग को मास्क का सक्ति था, हमने मास्क लगाया ना. आणि मास्कची जेव्हा सक्ती होती तेव्हा आपण मास्क लावला ना. और ये से हम आधीनता दिखाना. आणि ह्याच्या घरी आपण आधीनता दाखवायचे. बहुत लोगों ने नहीं लगाया लेकिन एटलीस्ट मसीहों ने इस नियम का पालन किया. आणि खूप लोकांनी नाही लावलं पण ख्रिस्ती लोकांनी या नियमाचं पालन केलं आहे. कितना तकलीफ था तो भी लगाया. आणि किती त्रास होत होता तरी सुद्धा लावलं. और इसी जिसे हम देखते हैं आधीनता जरूरी है. आणि आधीनता खूप गरजेची आहे. तब 7 वचन परमेश्वर के अधीन हो जाओ आणि देवाच्या अधीनतेत व्हा. शैतानाचा प्रतिकार करा. हाँ, तब तुम शैतान का सामना करो. यानी जो आत्माएं हमारे अंदर जो इतने साल से चुपके से बैठी है, जो उपवास के दिनों में परमेश्वर कह रहा है उसे निकालो, उसका सामना करो. म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. तो फिर वो हमारे सामने से क्या हो जाएगा, भाग जाएगा. इसीलिए हमें उसके पहले आणि तुम्ही देवाजवळ आलात की देव तुम्हाजवळ येईल. हमें परमेश्वर के निकट आने का साधन कौन सा है, उपवास. आणि देवाच्या निकट येण्याचं साधन कोणतं आहे, उपवास. हमें बनाने का साधन कौन सा है, उपवास. आपल्याला बनवण्याचं साधन कोणतं आहे, उपवास. प्रार्थना के द्वारा हम परमेश्वर के निकट जाते हैं. प्रार्थनेच्या द्वारे आपण देवाच्या जवळ जातो. इसलिए उपवास और प्रार्थना के द्वारा हम परमेश्वर के निकट जाएंगे, परमेश्वर निकट आएगा. आणि उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे आपण देवाच्या जवळ जाऊ, देव आपल्या जवळ येईल. और जैसे प्रभु निकट आएगा, आणि जसं देव जवळ येईल, आगे लिखा है, अहो पापी लोकांनो आपले हात धुवा. पापी मैंने हम सबने बोला ना, मैंने पाप किया. आणि आपण सगळं म्हणालो ना की मी पाप केलं. हाथ धोना हात धुणं मतलब पाप धोना. म्हणजे पापानं धुणं. इसका मतलब कन्फेशन करना, प्रार्थना करते समय बोलना, हाँ प्रभु मैं झूठी हूँ, मैं गाली देती हूँ, मैं निंदा करती हूँ, प्रभु बहुत झगड़ा करती हूँ, प्रभु मैं जलन करती हूँ, गुस्सा करती हूँ, प्रभु मैं बहुत ऐसा करती हूँ. इस रीति से कबूल करना. आणि प्रार्थना करत असताना आपण बोलायचे, हा प्रभू मी खोटं बोलते, निंदा करते, चुकी करते, खूप प्रार्थना करते, प्रभू मला क्षमा कर. अशा रीतीने कबूल करायचे. इसे अंगीकार. हाथ धोना यानी इस रीति से प्रार्थना में हाथ धोना यानी कन्फेशन करना. आणि प्रार्थनेमध्ये हात धुणं म्हणजे कबुलीकरण करणं. फिर आणि आपली अंतःकरणे शुद्ध व देवाशी विश्वास होण्यासाठी केवळ देवालाच ती लागू द्या. अपने हृदय को क्या करो, पवित्र करो. हृदय में किसके लिए क्या है, क्या बुराई हो रही है, क्या क्या है, वो दूर करो. और दूषित लोगों यानी 2 टाइप का मैंने बताया ना. इधर आकर मैं बोलती घर में दिखाती हूँ, घर में अलग लाइफ देती हूँ, दूषित लाइफ. आणि इकडे मी वेगळं जीवन देते आणि घरामध्ये वेगळं जीवन देते, म्हणजे तुझीला जीवन. हाँ, उसके लिए 9 वचन. तुम्ही केलेल्या अयोग्य गोष्टींबद्दल आसवे गाळा. हाँ, तुम जो कुछ गलत कर रहे हो, गलत लाइफ जी रहे हो, उसके लिए दुखी हो, रो. परमेश्वर कहता है हमें रोना कब आएगा, हमें जब एहसास होगा कि मैंने ये गलत किया है, ये गलत काम है, अगर मैं करता रहूँगा तो नरक जाऊँगा. आणि आपल्याला दुःख केव्हा होईल, आपण केव्हा रडू जेव्हा आपल्याला जाणीव होईल की मी जे केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि जर मी करत राहिलो तर मी नरकात जाईल. नेचुरली इसने मेरे साथ गलत किया, इसने मेरे साथ गलत किया, इसने मैंने किया. ऐसा अगर हम अपने आप को शांति देते, सांत्वना देते तो रॉन्ग है. आणि जर तिने माझ्यावर असं केलं म्हणून मी तसं केलं, तर आपण असं स्वतःला सांत्वना देत राहिलं तर ते चुकीचं आहे. भले इसने मेरे साथ गलत किया लेकिन मैंने जो बिहेवियर किया वो भी तो गलत है ना. आणि भले तिने माझ्यावर वाईट केलं पण मी जी वागणूक तिच्यावर केली ती पण तर चुकीची तो आहे. इसलिए पहले मुझे अपने लिए रोना है कि मैंने ऐसा नहीं करना चाहिए. म्हणून सर्वात पहिले मी स्वतःसाठी रडलं पाहिजे की मी असं नाही करायला पाहिजे. दुःख व शोक करा, हसण्याऐवजी तुम्ही शोक करावा. आणि हम हंसने के बजाय अच्छा हो गया इसका अच्छा जिराया, वो करने के बजाय हम क्या करना, दुख मनाना, शोक करना. आणि आनंदाऐवजी उदासपणा असू द्यावा. हम दुख लगना चाहिए. हम परमेश्वर के सामने रो रो कर तब तक उपवास करना है जब तक उस पाप पर जय नहीं पाते. आणि तोपर्यंत उपवास करायचा आहे जोपर्यंत आपण त्या पापांवरती जय प्राप्त करत नाही. लड़ना आणि त्याच्याशी अपने लढायचे अंदर से निकालना. आणि आपल्या हातून काढायचं कहना मेरे अंदर से निकल जाए. आणि बोलायचं माझ्या आतमधून निघून जा. पहले पश्चाताप करना, पहिले पश्चाताप फिर करायचे उस आत्मा से लड़ना. आणि नंतर त्या आत्म्याशी कोई लढायचे. क्योंकि क्षमा मिली परमेश्वर. देखो परमेश्वर जब क्षमा करता है, आणि देव जेव्हा क्षमा करतो आप दिन में 10 बार पाप करो. आणि तुम्ही दिवसातून 10 वेळा पाप 10 करा बार बोलोगे मैं बोलती हूँ प्रभु क्षमा करता है. आणि 10 वेळा जर तुम्ही म्हणाल मला क्षमा कर तर देव तुम्हाला क्षमा करतो. और 90 टाइम्स आप पाप करो. आणि 490 आणि 490 वेळा तुम्ही पाप करा. सेम पाप. आणि सेम पाप. तो भी आप बोलोगे ना प्रभु मैं 490 बार क्षमा मांगो.
आणि 490 वेळा तुम्ही क्षमा मागा. प्रभु क्षमा करे, देव क्षमा करेल. क्योंकि प्रभु क्षमा की खान है, कारण देव क्षमेची खाण वो आहे देता जाएगा। आणि तो देत जाईल. लेकिन हम आत्माओं से मुक्त भी हो, पण आपण आत्म्यांपासून मुक्त केव्हा होऊ? ये जरूरी है ना। आणि हे गरजेचं आहे ना. हमें शुद्ध होना जरूरी है, आणि आपल्याला शुद्ध होणं गरजेचं जो आहे. हमें अशुद्ध कर रहा है उसे निकालना है, आणि तो आपल्याला अशुद्ध करतो त्याला काढायचं आहे. और इसीलिए उपवास है। आणि म्हणून उपवास द्यायचा आहे. या उपवास में हम अक्सर लोगों के लिए प्रेयर करते हैं, लोगों के लिए चंगे होने के लिए, लोग जो पाप में हैं उसमें से बाहर होने के लिए। लेकिन प्रभु आज के इस उपवास में हमें आने वाले इस दिनों से प्रभु चाहता है, जब तक आप उस विजय, जैसे यीशु मसीह ने उस परखने वाले को, इब्लीस को कहा, मनुष्य केवल रोटी से नहीं परंतु परमेश्वर के मुख से जो निकलने वाले वचन से जीवित रहता है। शैतान क्या हो गया, फिर उस परीक्षा की आणि प्रभू जसं त्याला म्हणाला की माणूस केवळ फक्त भाकरीने नाही पण देवाच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक वचनाने जिवंत राहतो. मग शैतानाने पुन्हा परीक्षा घेतली. फिर दूसरी परीक्षा, मग दुसरी परीक्षा घेतली. उसे ऊंचे पर चढ़ाया त्याला उंच डोंगरावर घेऊन गेला और कहा, वचन का इस्तेमाल किया, आणि वचनाचा वापर केला. कहा तेरे विषय में लिखा है, आणि तो म्हणाला की तुझ्याबद्दल असं लिहिलेलं आहे, तुझे हाथों का स्वर्गदूत छेद की है, स्वर्गदूत तुला हातोहात झेलून घेते इसलिए झोंक देने आता है। आणि तू स्वतःला खाली टाकून दे. वचन का इस्तेमाल कर गलत काम करवाना, आणि वचनाचा वापर करून चुकीचं काम करत होता. गलत काम करवाना यीशु से। आणि चुकीचं काम करत होता येशूकडून. वो परीक्षा ली कि ताकि दूसरे मसीह लोग, मसीह में आने वाले हर एक जन वचन का इस्तेमाल कर कोई गलत काम नहीं करे। आणि यासाठी की जे ख्रिस्तामध्ये येतात त्या लोकांनी देवाच्या वचनाचा चुकीचा वापर करू नये, गलत इस्तेमाल करे नहीं, आणि चुकीचा वापर करू नये. जो कुछ वचन है जैसा है वैसा ही करे। आणि जे काही वचन आहे जसं आहे त्याने तसंच करावं. गलत इस्तेमाल अपने काम के लिए, अपने मतलब के लिए, स्वार्थ के लिए नहीं करे। आणि त्याचा चुकीचा वापर स्वतःच्या कामासाठी मतलबासाठी करू नये. है ना, जैसे उदाहरण के तौर पर उदाहरणार्थ अभी अगर यीशु मसीह को कहा नीचे फेंक दे, आणि येशू ख्रिस्ताला सांगितलं की स्वतःला खाली टाकू दे स्वर्गदूत झेल देंगे। आणि स्वर्गदूत तुला हातवर वैसे उभे ही हम भी इस वचन को पकड़कर कि यीशु ने कहा पानी में होके जाएगा तो पानी तुझे डुबाएगी नहीं, आग में होकर चलेगा तो आग तुझे जलाएगी नहीं। आणि ये यार रॉकेट लगाई आग तो क्या होएगा? फिर हम क्या बोलेंगे, प्रभु तूने तो कहा था कि आग तुझे जलाएगी नहीं, आणि प्रभू तुला म्हणाले की आग तुला जाळणार नाही. मैं कैसे जलूंगी? मग मी आता जळली कशी? आपको समझ में आया? वचन का इस्तेमाल शैतान ऐसा ही करता है। आणि शैतान अशा रीतीने वचनाचा हमें वापर बोलता करतो. है देख तेरे विषय में कहा है, आणि आपल्याला म्हणतो बघ तुझ्या विषयामध्ये असं आग म्हणतात में जलेगी नहीं, आणि तू आधी जळणार नाही. मुझे एक दवा दिख रहा है, आणि डबा देतोय आग डाल दे। आणि प्रॉफिट टाकून दे. अब वो उधर माचिस भी है, आणि तिथे माझी सुद्धा आहे बिल्कुल जलेगी नहीं। आणि बिलकुल तू जळणार नाही. वो दिख रही नदी, कितनी अच्छी नदी है, जा तैरते जा। आणि नदी किती चांगली आहे त्याच्यामध्ये पोहायला जा. दोपहर में जाना, आणि दुपारी जा. दोपहर में लोग नहीं लेते, आणि दुपारी लोक नसतात ना, इसलिए दोपहर में जा। म्हणून दुपारी थोड़ा जा. अंदर रह जा, पानी में डूबेगी नहीं, पानी सूख जाएगा। आणि पाण्यामध्ये तो बुडणार नाही, पाणी सुकून जाईल. याजकों का पैर जब नदी में लगा, आणि याजकांचे जे पाय आहेत नदीवरती लागले दीवार बन गई। आणि ते जे पाणी आहे ते भिंती चढत आहे. इस रीति से वो गलत इस्तेमाल करने के लिए कहता है। और मसीह लोग, बहुत से लोग पानी में जाते हैं और फिर वाचवा 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 है ना, तैरने नहीं आता है तो अंदर कैसे जाने का? आणि पोहायला येते तर आतमध्ये कशाला जायचं? घर में पानी नहीं है क्या? घरात पाणी नाही आहे का? इतना टंचाई हो गई, आणि आकाल हो गया, एवढा दुष्काळ पडला हगरा मुद्दा वाला पानी भी बदन पे डाल के आते हैं। आणि हगलेलं मुद्दे पाणी अंगावर घेऊन येतात. हाँ, नदी पे सब लोग वही धोते हैं, सुबह सुबह सब जाके उधर धोते हैं, कपड़ा धोते हैं, बर्तन घसते हैं। हाँ? बराबर है ना? जाके देखो ना जरा, भैंस लोग जाते हैं आणि म्हशी जातात. हमारी सुबह सुबह भैंस जाता है, भैंस वाला कितना हफ्के हफ्के जाती है भैंस। वो सारे उसके मैं खास गौर से देखा कि ये भैंस का सारा बदन उसकी गोबर से लगा हुआ है, उनका खुद का बदन गोबर से। और जब वो आती है ना, आणि जेव्हा ते येतात तो नीचे का भाग, ऊपर का तो गोबर नहीं निकलता है, क्योंकि जो उनका चरवा है वो क्या उनको धोता नहीं है। आणि जो त्यांचा मेंढपाळ आहे तो त्यांना धुवत नाही. ये वो नदी में जाके ऐसे बैठते हैं, आणि त्या नदीमध्ये जाऊन असं बसतात. ऊपर का भाग निकला
ढीला नहीं रहता है, पण वरचा भाग निघालेला बाकी नाही नीचे का सब साफ होकर आते हैं। आणि बाकीचं भाग सगळं साफ होऊन येतात. वो नदी में जाके लोग कहने का इतना अच्छा फिल्टर होके पानी आता है, आणि एवढं चांगलं फिल्टर होऊन पाणी येतं वो पानी एक तो दूसरे के ऊपर नहीं डालेंगे, ये नहीं डालेंगे। आणि ते पाणी एकमेकांच्या अंगावर नाही टाकलं. गोबर का पानी, पण शेणाचं पाणी वो भी कितने सारी जाती है बाहर, कभी कभी तो गिरी भी है। एक जो हमारे पीछे मंगल का उनकी तो 30 गाय नहीं, आणि त्यांच्या 30 म्हशी आहेत और बच्चे अलग, आणि मुलं वेगळी. वो तो अलग ही है। सिर्फ बड़ों का मैंने गिना, दूध देने वाली गाय और भैंस को गिना। आणि दूध देणाऱ्या ज्या म्हशी आहेत त्यांना मी मोजलेलं 30. वो गई, उसके बाद दूसरी और एक भैंस चली गई। आणि त्या गेल्यानंतर दुसरा म्हशींचा ग्रुप आलेला. अभी वो छोड़ो, आपको वो विषय पे नहीं जाना है। कहने का उद्देश्य कि वचन का यीशु मसीह ने हमें बताया, तोड़फोड़ नहीं किया यीशु ने। आणि येशू ख्रिस्ताने वचनाची तोडफोड नाही केली. ये हमारा परमेश्वर हमें सिखाता है कि इस उपवास में उसने जय पाया। उसने वचन का ही इस्तेमाल कर कर कहा कि ऐसा भी लिखा है कि तू प्रभु परमेश्वर की परीक्षा नहीं कर, और उसने अपने आप को झोंका नहीं, गलत काम किया है। आणि उपवासात त्यांनी जय प्राप्त केला आणि म्हणून तो म्हणाला वचनात असं सुद्धा लिहिलेलं आहे की तू आपल्या देवपित्याची परीक्षा घेऊ नकोस. और तीसरा है, तिसरा धन दौलत दिखाया। धन संपत्ती दाखवली. वो तो बड़ी मूर्खता है शैतान की। आणि तर मोठी मूर्खता आहे शैतानाचं. सब कुछ यीशु का ही है, सगळं येशूचंच आहे. और यीशु को ही बोलता है, आणि येशूलाच म्हणतो ये सब तुझे दूंगा, आणि हे सर्व वैभव तुला मुझे देईल दंडवत कर। आणि तुम्हाला नमन इसलिए करेल. परमेश्वर हमें ये भी परीक्षा बताता है कि हमें संसार के वस्तुओं से ज्यादा प्यार नहीं करना है, उसको भक्ति नहीं करना है। आणि याच्याद्वारे देव आपल्याला शिकवतो की जगातल्या गोष्टींमध्ये आपण जास्त प्रेम नाही करायचं, त्यांची भक्ती नाही करायची. ये सब प्रभु का है। आणि हे सगळं देवाचं प्रभु आहे. के पीछे चलेंगे वो हमको मिल जाएगी। आणि आपण देवाच्या मागे चाललो तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला इसलिए भेटतील. प्रियो, आज के इस उपवास में म्हणून आजच्या या उपवासामध्ये आज परमेश्वर हमें ये क्या सिखाता है, आज देव आपल्याला काय शिकवतोय, हमें करना क्या है। आपण करायचं काय आहे, हमारी जो गलतियां हम करते हैं, आणि आपल्या चुका ज्या आपण करतो, हमारी कितने दिनों से हम कर रहे हैं, लेकिन आज उपवास में हमें मालूम पड़ा है। आणि अगर नहीं किसी को मालूम पड़ा होगा तो प्रभु को पूछो, प्रभु मेरी और कौन सी ऐसी दुर्बलता है, कौन सी कमजोरी है, मुझे बताओ, मैं इसे निकालना चाहता हूँ, मैं इस आत्मा से भरा हुआ नहीं रहना चाहता हूँ। आणि गेल्या कित्येक दिवसांपासून आपण ते पाप करत आहोत म्हणून त्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. जर तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही देवाला विचारा की देवा मी कोणत्या पापामध्ये आहे, कोणत्या निर्बंधतेमध्ये आहे, मला त्याच्यातून बाहेर इस निघायचं. पाप के लिए तो यीशु मसीह मर गए, आणि या पापांसाठी ते येशू ख्रिस्त फिर गेला. हम उस पाप को क्यों पकड़ के रखें? मग आपण त्या पापाला का पकडून ठेवतो? त्याग करना। आपण त्यांचा त्याग केला हमारी पाहिजे. एक एक गलतियों के लिए, हमारे एक एक जो पाप अंदर बैठे हैं उसको हम निकालें। आणि आपल्या एक एक चुकांना, एक एक पापांना जे आपल्या आतमध्ये वस्ती केलेली आहे त्यांना आपण काढायचं आहे. गुप्त पाप आणि गुप्त पाप जो हम कभी कभी करते हैं, जे आपण कधी कधी करतो अटैक होते हैं, आणि आपल्यावरती कभी गमला होतो कभी कभी अनजाने में होता है, आणि कधी कधी नकळत होतं हमारी इच्छा नहीं रहती, आणि आपली इच्छा नसते, लेकिन वो अचानक हो जाता है, पण ते अचानक आपल्याकडनं होतं, हो जाता है अचानक। होऊन जातात. प्लानिंग किया नहीं रहता है कि ऐसा करेंगे, ऐसा करेंगे, ऐसा करेंगे तो उबाड़ पड़ेंगे, ऐसा प्लानिंग नहीं किया रहता। आणि योजना अशी केलेली नसते की आम्ही असं करू तसं करू, त्याचं थोबाड थोडाशी प्लॅनिंग नसते केली, लेकिन ऑलरेडी ऐसी परिस्थिति आ जाती है, पण ऑलरेडी अशी परिस्थिती आलेली असते स्पिरिट उस समय हमारे द्वारा मूवमेंट करती, काम करती है। आणि त्याच्यामुळे तो जो दृष्ट आहे की तो जो आत्मा आहे तो आपल्याकडे काम करतो. है निकालेंगे, मागे गाडी आपण पश्चाताप करेंगे ना, जैसे भी हमने याकूब की पत्री में पढ़ा, आणि पश्चाताप करूया आपण जसं आपण याकोबाच्या पत्रामध्ये वाचलं, हम उसके लिए प्रभु के सामने रोएंगे। आणि त्यासाठी आपण देवाच्या जवळ रडू. जब तक हमें एहसास नहीं होता कि मैं ये गलत करता हूँ, हमारे अंदर आंसू नहीं आए। आणि जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही की मी जे काही करते ते चुकीचं आहे तोपर्यंत आपल्याला अश्रू येणार नाही. आंसू आना चाहिए, आणि अश्रू आले इस पाहिजे. बात के लिए कि मैं जो जी रहा हूँ, जैसे जी रहा हूँ, अच्छा नहीं है। आणि त्या गोष्टीसाठी की मी जे काही जगत आहे जसं जगत आहे ते चुकीचं आहे. त्यासाठी हमारे अंदर की जैसे आज से हम दूसरों को, अभी हम सबसे पहले तो आज से प्रभु को बोलेंगे, प्रभु मेरे आंखों के सामने, हमारे आंखों के सामने हमारे घर का व्यक्ति कुछ भी गलत कर रहा है, आणि सर्वात पहिले आपण देवाला म्हणूया की माझ्या घरातला व्यक्ती माझ्यासमोर जे काही करत आहे उसको सुधारना है, त्याला सुधारायचं आहे. तो पहले मुझे सुधारना, तर पहिले मला मेरे सुधारायचं, अंदर से पहला कचरा निकाले। पहिले माझ्यामधनं कचरा काढून टाक. अगर मेरा आँख शुद्ध हुआ जर माझे डोळे शुद्ध झाले ऑटोमेटिकली सामने वाला भी बदलेगा। तर आपोआप समोरचा पण बदलेल. सामने वाला बदल नहीं रहा है, आणि समोरचा बदलत नाही, हम उसके कारण बदल रहे हैं, आणि आपण त्याच्यामुळे बदलतोय. बदल रहे हैं। बदलतोय. सोचो अगर
मयुरीने कुछ गडबडी की है आणि मयुरीने काही गडबडी केली रूपा तो वचन देती है आणि रुपाताईचं वचन घेतलं झगड़ा करना मारना मना है आणि भांडण करणं आणि मारणं म्हणा आहे. लेकिन अभी मयूरी बदलती नहीं है पण आता मयुरी बदलतच नाही. तो फिर क्या हो जाता है मग काय होऊन जातं रूपा बदल जाती है आणि रुपाताई बदलतात. रूपा क्या कर लेती है त्या काय करतात देती है सट, 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 सट। वो मालूम डालती है उसमें उसकी गलती नहीं है आणि ती आईंची सवयच आहे त्याच्यात त्यांची चुकी नाही. लेकिन इससे हमारा आत्मिक जीवन खराब हो जाता है पण ह्याच्याद्वारे आपलं आर्थिक जीवन खराब हम होऊन इतने जातं. साल से जो मसीह में इतना बनाया आणि आपण इतक्या वर्षांपासून जे ख्रिस्तामध्ये आपण स्वतःला वो बनवलं गलत होता है। मैं उसका ही क्यों बोलती हूँ मेरा भी बोलती हूँ मैं भी आपके सामने इतना वचन देती हूँ मैं भी कम नहीं हूँ आणि मी पण तुमच्यासमोर वचन घेतलेली सुद्धा कमी नाही. मुझे भी गुस्सा आने पर मैं भी ऐसे ही करती हूँ मैं भी मारती हूँ आणि मला पण राग आल्याच्यानंतर मी सुद्धा मारते हाँ मैं भी मारती हूँ जल्दी गुस्सा कर लेती हूँ आणि मी पण मारते मेला लगेच राग येतो. साल से मैं मसीह में कमाया वो मैं भूल जाती हूँ कि अरे ये दुष्ट है जो मैंने इतना कमाया वो मुझे क्या कर रहा है मेरा फल चोरी कर रहा है मेरा आशीष मैं मसीह में इतना बनाया वो ले लिया उसने एक क्षण में वो ले लिया आणि हा दृष्ट आहे जो मी एवढ्या वर्षापासून जे कमवलेलं आहे ते त्याने जो माझा आशीर्वाद आहे मला चोरी केलेला हम आहे. सेवकों को पास्टरों को इस्तेमाल उनके बच्चे हैं आणि सेवाने के लिए उनके बच्चे हैं आणि सेवकांना आणि पास्टरांना पापामध्ये पाडण्यासाठी जो वापर करण्यात येतो त्यांच्या मुलांचा. उनके बच्चे ही आपको जितने आप सेवा करना चाहते हैं सेवक है अभी आप सेवा करते हैं आपको अटैक ज़्यादा आपके बच्चों से ही होता है आणि जेवढे सेवा करायची इच्छा करतात त्यांना जास्त त्यांच्यावरती हमला त्यांच्या मुलांकडूनच होतो. उनका लाइफ पार्टनर से आणि त्यांचा जो लाईफ पार्टनर आहे त्याच्याकडून उनसे होते हैं त्यांच्याकडनं हमले होतात. ये हमेशा याद रखना आणि हे नेहमी लक्षात ठेवा. तो इसीलिए आज हम यही निर्णय लेंगे प्रभु मुझे तो दिखता है ना गलत है मैं इसके कारण क्यों मैं क्यों खराब हो जाऊँ आणि आपण हा निर्णय घेऊया की प्रभू तुला तर माहिती ना हा चुकीचा आहे मग त्याच्यामुळे मी कशाला स्वतःला वाईट करून घेऊ. मैं अपना तू देख लेगा आणि तू त्याला बघून घे. जो होगा अभी वो रूपा सोचेगी मैं भी सोचेगी अरे मेरी लड़की है नाश हो जाएगी खराब हो जाएगी मैंने भी ऐसे किया मैंने इसको मारना छोड़ दिया था आणि मी हिला मारणं सोडून दिलेलं आहे. मारती नहीं थी तो उसने सबको बोला I'm not sick dad फिर मारना चालू किया आणि तिने सगळ्यांना सांगितलं की आम्हा फक्त ओरडते मग मी गलती करने मारणार. पर उसने बोले हमारी क्या कहे बोले हम तो सिर्फ मेरे को डांटी अभी हम मुझे मारती आणि आई फक्त ओरडते आता ती मला मारत तो नाही. डर नहीं रहा मग भीती नाही राहिली मार डर लगा है आणि जे मार आहे तो भीती आणतं. आज मार क्या करता है डर लगता है मार नहीं है ना बच्चे तो बिगड़ जाते हैं आणि मुलांना मार नाही म्हणून मुलं बिघडून जातात. इसलिए बेशिस्त होते हैं अपने मर्जी से चलते हैं बिना माँ बाप को बोले जैसे कि वो रोड के बच्चे जिनको अनाथ बच्चों को कोई पूछने वाला रहता है क्या आणि अनाथ मुलांना कोणी विचारणार असतं नहीं रहता है ना तो वैसे वो बाहर रहते अपनी मर्जी से कभी आएंगे कभी जाएंगे माँ बाप को पूछेंगे भी नहीं जाऊँगा आऊँगा येऊँगा करूँगा ये नहीं पूछते आणि कधी येतील कधी येणार कधी जाणार कधीच ती लोक विचारत नाही हम तो आवड. ज़्यादा इधर जाने के लिए भी बोलते थे जाऊँगा आणि आदत था ना आणि सवय होती है ना विचलून जायचं ना खुद कर जाते थे ना. सच्ची ये अभी भी हम लोग सामने बोले हमारा तो पहला इसका था घर में हो या बाहर हो हम पूछ के जाते थे बात बोल के जाते थे आणि घरात असं बाहेर आम्ही विचारून जायचो. अभी के बच्चे पूछ के जाते हैं क्या आताची मुलं विचारून जातात ना नहीं जाते नाही जात. फर्क दिखता है ना आणि फरक दिसतो तो इसलिए डर नहीं रहता है बच्चों में आणि भीती नसते मुलांमध्ये. हम मसीह है हम सोचते प्यार से प्यार से प्यार से प्यार से आप ट्राई करो आप खुद देखो प्यार से अपने बच्चे हमको भी हमारा प्रभु प्यार करता है प्यार से हम बिगड़े आणि आपल्यालाही आपला देव प्रेम करतो म्हणून त्या प्रेमामुळे आज आपण बिघडून बिगड़े गेले है ना बिघडले हमको प्रभु हम हमारे प्रभु के प्यार का नाजायज फायदा उठाते हैं आणि आपण आपल्या देवाच्या प्रेमाचा खूप फायदा उचलतो इसीलिए हम पाप करते हैं आणि म्हणून आपण पाप करतो. लेकिन जब हमें उस पाप की सजा मिलती है पण जेव्हा आपल्याला त्या पापाची शिक्षा भेटते फिर हम वो पाप छोड़ते हैं मग ते आपण पाप करणं सोडून देतो. सही है सच बोलो सही है ये इसका जैसा बात पैसा मांगने की टाइम में लोग बोले पैसा मांग बोल रहा है देने की टाइम में हम जब ये परमेश्वर के जब तक परमेश्वर हमको प्यार 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 करता है आणि जोपर्यंत आपल्याला देव प्रेम 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 करतो हम रोज पाप पर पाप करते जा रहे हैं आपण रोज पापावरती पाप करत राहतो. जैसे छाला आ गया आणि जसं शायद नहीं हो रहा
आहे. आणि जसं तोंडामध्ये छाला येतो तो बराच होत नाही. आणि प्रभू आता कधी माहित और तो भी कभी नहीं करूँ सही और देखो भी कभी मुझे चंगाई दे. फिर उस पापी होते हैं माफी मांगते हैं. मग त्या बापासाठी रडतो आणि क्षमा मागतो. फिर हम वापस वो काम नहीं करते. आणि मग पुन्हा आपण ते काम करत नाही. यानी परमेश्वर को भी मालूम है हम मानव जाति कैसी है, मारना जरूरी है. आणि देवाला पण माहीत आहे की आपण मनुष्य जाती कसं आहोत, मानणं गरजेचं इसलिए आहे. हिब्रू 12 में लिखा है, पिता जिसे पुत्र बनाता है और प्यार करता है उसको ही मारना. आणि इब्रिकांचा पत्र 12 मध्ये लिहिलेला आहे, पिता ज्याला पुत्र बनवतो, ज्याला प्रेम करतो त्याची तो ताडना करतो, उसको मारता है. त्याला मारतो. इसलिए आपको मार मिला, छाला है तो डरो मत, आप उसके पुत्र हो. इसलिए आपको प्रभु ने प्यार किया, इसलिए मार मिला है ताकि आप उसमें से बाहर निकले. आणि तुम्हाला मार भेटला तर तुम्हाला छाले देतात तर तुम्ही घाबरू नका, कारण तुमचा पिता तुम्हाला पुत्र म्हणतो आणि तुम्हाला प्रेम करतो म्हणून त्याने तुम्हाला मारले. अंगण सुधरावं. मार नहीं मिला, जर मार नाही भेटला केयरफुल हो जाओ. क्यों? क्योंकि आप उसके बच्चे नहीं. अभी जैसे चर्च में आने वाले लोगों को मैं भी मारती हूँ, डांटती हूँ, चिल्लाती हूँ, आणि चर्चमध्ये येणाऱ्या लोकांना मी सुद्धा मारते, ओरडते, लेकिन सबको नहीं करती. पण सगळ्यांना नाही करत. सबको करती हूँ. सगळ्यांना करते का? जो करीब है, जे जवळचे आहे, ज़्यादा नहीं करते, जास्त जवळ आहे, प्यार करती हूँ. प्रेम करते. हाँ, तो मैं तुझे मारती हूँ, चिल्ला के ऐसा नहीं कर, ऐसा नहीं कर, ऐसा नहीं कर, बोलती हूँ ना, है ना. लेकिन सभी लोगों को नहीं करती ना. पण सगळ्यांना नाही करत ना. सबको मैं जानती हूँ इसको अगर मैंने डांटा तो ये नाराज हो जाएगा. आणि मला माहिती आहे जर मी याला ओरडलं तर हा नाराज होऊन जाईल, इसने अभी तक अथॉरिटी नहीं दिया है, कारण ह्याने मला पूर्णतः अधिकार नाही दिला आहे. इसीलिए इसको डांटना व्यर्थ है. म्हणून ह्याला ओरडणं व्यर्थ आहे. इसलिए हाँ ठीक है, ओके, फिर नहीं बोलते हाँ ठीक है, ओके. सिर्फ कभी चिढ़ गई तो फिर बड़ा सकता है. फक्त कधी चिडले तर बडा घ्यायचे. फिर मैं बोलती तुझे शोभा देता है कि तेरी बीवी को मारने के लिए, तुझे शर्म आना चाहिए, अच्छा नहीं है. फिर मैं थोड़ा सा उसको, उस व्यक्ति को प्रार्थना नहीं देती, उनसे बात नहीं करती, फोन रिसीव नहीं करती. आणि मग थोडंसं मी त्यांच्यावरती प्रार्थना करते, त्यांच्याशी बोलत आहे, त्यांचा फोन नाही उचलत. प्रार्थना करत नहीं है, ना चर्च में प्रार्थना करने को नहीं देती. चर्चमध्ये प्रार्थना करायला द्यायचे. हाँ, तो वो फिर मैं समझ, वो लोग को उसको भी मानता है मेरा प्रार्थना करने को नहीं देती. अच्छा, तो समझ में आया. तो इसलिए प्रियो याद रखो, शिक्षा इंसान को सुधारती है. आणि ती शिक्षा आहे ती माणसाला सुधरवते. लक्षात ठेवा. पश्चाताप करेंगे, ते आपण पश्चाताप करूया. हम लोग उपवास प्रार्थना में हैं आणि आज आपण उपवास प्रार्थना हमारे करणार. उपवास प्रार्थना में प्रभु से क्षमा मांगेंगे. आणि आपण उपवास प्रार्थनेमध्ये देवाला क्षमा मागू. सर्व अपनी घुटनों पर आएंगे, सर्वजण आपल्या गुन्ह्यांमध्ये दिल से को झुकाकर, अपना हाथ जोड़कर, रोककर, जो भी आपके गुप्त पाप है उससे प्रभु के लिए क्षमा मांगो और बोलो यीशु के नाम से जो आत्मा आपको तकलीफ दे रही है, आपको मालूम पड़ गई ना अभी ये आत्मा है, उसे निकालो. बोलो यीशु के नाम से मेरे अंदर से निकल जाए. आणि तुम्हाला माहीत पडलं की तुमच्यामध्ये तो आत्मा आहे तर बोला येशूच्या नावात माझ्यामधून निघून जा. उद्धारक पवित्र पिता, शांति देने वाले उद्धारक पवित्र पिता, प्रभु पापी हृदयों ने आपको बहुत दुखाया प्रभु. हमने एक एक बात प्रभु आपके विरोध में किया, जब जब हमने किया वो आपके विरोध में किया. हमें क्षमा कर दो, हमें माफ कर दो. हमने जाना ही नहीं कि सामने वाला वो परखने वाला इब्लीस के द्वारा आज हमारी परीक्षा हो रही है. हम पाप पर पाप करते जा रहे हैं. हमें माफ कर दो, हम सबको क्षमा कर दो. यीशु के लहू से धो डाल करो, यीशु के लहू से धो डाल करो. हम सबको माफ कर. एक एक पाप हमारे जो हमने गुप्त पापों को प्रभु आपके सामने कबूल किया, यीशु के नाम से मेरे मान पवित्र सेनाधीश पिता, उन सारी आत्माओं का हम विरोध करते हैं और यीशु नासरी के नाम से निकल जाने की आज्ञा देते हैं. यीशु मसीह ने तुम्हें हराया है, मेरा यीशु विजयी है, इसलिए हम भी यीशु मसीह में विजयी हैं. आज से वो गुप्त पाप जो भी हमने बोला था हम कभी नहीं होगा हमारे लिए, यीशु के नाम से नहीं होगा. और इन 7 दिन में आप हमें जय करो. धन्यवाद देते पिता, आपका सर्व सामर्थ्य लोग लगा के छुटकारा घोषित करते हुए आपके पक्ष में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करें. आप ढालो, आप कवच हो, आपकी एकमात्र पवित्र पिता पर दया रखना. धन्यवाद देते पिता, प्रभु इन सबको प्रभाव के रखने में सुरक्षा, इन सभी को धन्यवाद देते. हम सबको प्रभु आप में प्रदान करो, भावना में से निकालिए, हमें से सारी भावनाएं जो हमारे अंदर दुख लाती है, वो पाप ने पाप किया उसके लिए दुख आना चाहिए, लेकिन दूसरी बातों के लिए हमें भावनिक नहीं आत्मिक
भावनिक नहीं आत्मिक बना। ये मेरी बेटी, ये मेरी प्रार्थना है प्रभु, दया करो प्रभु। धन्यवाद देते और हम विश्वास करते पवित्र आत्मा हम आपको बुलाते हैं। आओ उस जगह में आ जाओ पवित्र आत्मा, जिस जगह से हमने आत्माओं को डाटा है, निकाला है, उस जगह में आपका सामर्थ्य है, उस जगह में आपका सामर्थ्य है, उस जगह में आपका सामर्थ्य है। ये मेरी बेटी, मेरी प्रार्थना। धन्यवाद देते आपका लहू लगाकर छुटकारा घोषित करते प्रभु यीशु के नाम से आमीन। रहना सबको